सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। गेल्या 2 सत्संगापासून आपण जो परमेश्वराला शरण गेला त्याला मरण नाही हे सर्वज्ञांनी सालबर्डी या ठिकाणी सशाला उद्देशून सूत्र निरूपलेलं आहे। त्या सूत्राच्या आधारे कविवर्य आदरणीय सध्या परमपूजनीय गुरुवर्य आचार्य मंतश्री बाभळावकर बाबाजी यांच्या लेखणीतून साकारलेला लीळा वैभव ग्रंथ, या लीळा वैभव ग्रंथामध्ये जे सश्याची म्हणजे सशीकृष्ण लीळा आलेली आहे त्या लीळा अनुसरून ज्या बाबांनी लीळा तयार केलेल्या आहेत, ओव्या तयार केलेल्या आहेत, त्या ओव्याचा आपण आशय पाहत पाहत 90 ओवीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। आणि या 90 ओवीच्या पर्यंत पोहोचत असताना प्रामुख्याने या ठिकाणी जो आशय आहे तो पारधी ससा आणि सर्वज्ञ श्री चक्र भगवंत, तो ससा सर्वज्ञांच्याकडे कसा धावत आलेला आहे, का धावत आला, कशामुळे धावत आला, भीती त्याला कशाची वाटत होती, याविषयी आपण गेली सत्संगामध्ये श्रवण केलेलं आहे। आणि आज आपण जो ससा आहे, ससा जेव्हा तो सर्वज्ञाकडे धावतो आहे आपला जीव वाचवण्याकरता, पारध्यापासून सुटका आपली व्हावी आणि सर्वज्ञांनी आपल्याला आश्रय द्यावा, आपल्या जीवाचं रक्षण करावं, हा जो उद्देश सशाने धारण केलेला आहे। आणि त्या उद्देश पूर्ततेकरता जेव्हा तो ससा सर्वज्ञाकडे येतो, सर्वज्ञाकडे येत असताना सर्वज्ञ त्या ठिकाणी त्याला कसे वाटतात, तो वज्रपंजरू पाहिला ससा देवाकडे धावला, मांडी खाली लपला शरण होऊनी। असा तो ससा जो आहे वज्रपंजरू, जो परमेश्वराला शरण गेलेला आहे, त्या शरण गेलेल्या जीवाकरता परमेश्वर वज्राचं कवच तयार करतात। जसे योद्धे लढण्याकरता जात असताना एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये ढाल असते, कारण जेव्हा तलवार जी आहे ते तलवार कशा करता आहे, पुढील आपल्या शत्रूंना नामोहरम करण्याकरता, ढाल एका हातामध्ये कशा करता आहे, जेव्हा पुढील जो आपला शत्रू आहे जेव्हा तो आपल्याला वार करतो तेव्हा त्या ढालीने आपल्याला आपलं संरक्षण करता यावं, म्हणजे एक वज्रकवच तो थोडक्यात त्या ढालीच्या माध्यमातून आपल्याकडे तयार करून घेत असतो। कारण त्या शत्रूने जी तलवार तो आपल्यावर चालवेल, तो तलवारीचा वार आपल्या देहावर न पडता, शरीरावर न पडता, तो सरळ तो वार कशावर पडावा, त्या ढालीवर पडावा आणि आपलं संरक्षण व्हावं। म्हणजे थोडक्यात त्यावेळेस त्या योद्ध्याकरता ते ढाल त्याची वज्रकवच आहे। जर ते ढाल जर हातामध्ये नसती तर पुढच्या शत्रूंनी किंवा त्या वीरांनी याला त्या तलवारीच्या घावानी छिन्न विच्छिन्न करून टाकलं असं, शरीर तिथे तुकडे तुकडे पडले असते, परंतु हातामध्ये ढाल असल्यामुळं त्याला आपलं स्वतःचं संरक्षण करता आलं। तसं जेव्हा परमेश्वर जीवाचं रक्षण करतात, जेव्हा जीव परमेश्वराला खऱ्या अर्थाने शरण जातो, शरण गेल्यानंतर परमेश्वर त्या जीवाकरता वज्रकवच असतात। वज्राचं कवच म्हणजे ज्या कवचाला कोणी भेदू शकणार नाही, वज्र म्हणजे टणक कठीण असं जे कवच आहे त्या कवचाला सहजासहजी कोणी भेदू शकत नाही, अशा पद्धतीचं वज्र कवच जीवाच्या भोवती परमेश्वर तयार करतात। कारण त्या वज्र कवचामुळे जीवाचं त्या ठिकाणी रक्षण व्हावं आणि हा गुण परमेश्वराच्या ठिकाणी आहे, परमेश्वराचा हा स्वभाव आहे। या स्वभावानुसरून परमेश्वराचं होणारं जे कार्य आहे परमेश्वराच्या प्रत्येक लीळेतून प्रत्येक कृतीतून आपल्याला पाहायला भेटतं आणि तोच काहीसा अनुभव या ठिकाणी सशाला आला असल्यामुळं तो वज्रपंजरू पाहिला ससा देवाकडे धावला, असा तो मुळात ससा सर्व प्राण्यापेक्षा भित्रा प्राणी आहे। सर्व प्राण्यापेक्षा ससा भित्रा प्राणी आहे। साधारण जर समजा कुठं काय पायाचा जर आवाज झाला, पाचवा जर वाजला तरी तो ससा भीतो, असा भित्रा प्राणी जीव राखण्याकरता, जीवाचं रक्षण करण्याकरता तो ससा देवाकडे धावलेला आहे। का त्या सशाने त्याला विचार केला, आता या ठिकाणी सर्वज्ञाशिवाय श्रीचक्र भगवंताशिवाय माझं रक्षण करणाऱ्या ठिकाणी कोणी नाही। कारण जेव्हा एखाद्या वेळेस आपल्यावर कोणी चाल करून येतं, आपल्यावर आक्रमण करतं, तेव्हा आपण आपलं रक्षण करण्याकरता त्या आक्रमण करण्यापेक्षा एखाद्या बलाढ्य कोणी असेल आपण त्याला शरण जातो। कारण जर मी त्या बलाढ्याला शरण गेलो, बलाढ्याच्या जवळ राहिलो, शेवटी आक्रमण करण्याचं त्या ठिकाणी काही चालणार नाही, म्हणून आपण त्या बलाढ्य माणसाकडे जातो। जेव्हा सशाला आपल्या प्राणाचं संरक्षण करायचं आहे, परंतु त्याला त्या घनदाट अशा अरण्यामध्ये कोणीही दिसत नाही, दिसतात हे मनुष्यदेहाचे पुतळे आहेत, हे मनुष्यदेहाचा पुतळा आहे,
परंतु या देहाच्या अनुसरून जे काही मानवी कर्म यांच्यामध्ये असावं, पारध्यामध्ये ते कर्म त्याला न दिसल्यामुळं शेवटी त्यांनी आपल्या सुटकेचा जो ध्यास आहे तो ध्यास कुठे पूर्ण होईल, तो सर्वज्ञांच्या जवळ पूर्ण होणार आहे. म्हणून तो सर्वज्ञांच्या दिशेने ससा देवाकडे धावला, मांडी खाली लपला, शरण होऊन कुठलाही विचार न करता पटकन गेला आणि स्वामींच्या मांडीखाली त्यांनी आपला आश्रय घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. आपणही जीवनामध्ये आधार शोधतो, परंतु आपले जे आधार शोधतो आपले सर्व आधार निराधार असतात. जे आपण आधार शोधतो ते सर्व निराधार असतात. काहीतरी त्याला बेसिक असावं लागतं, काहीतरी त्याला शास्त्रीय बैठक असावी लागते, काहीतरी त्याला परमेश्वरीय विधीचा सुगंध असावा लागतो, परमेश्वर आचाराचा त्या ठिकाणी काहीतरी एक ध्यास मनाला असावा लागतो. आणि त्या आचाराच्या ध्यासाने, विचाराच्या परिपूर्णतेने आणि ईश्वराच्या वर असली आपली श्रद्धा भावना या पोटी ज्या ज्या काही आपण क्रिया करू, ह्या क्रिया करत असताना तो तारणा असणारा परमेश्वर या जीवाला आपल्या शरणांगत घेतो. आणि जो शरण आला त्या शरणांगताचं परमेश्वर त्या ठिकाणी रक्षण करतात. त्याच उद्देशाने हा ससा स्वामीच्या मांडीखाली जाऊन लपलेला आहे. आता राखी बा जनार्दना मी दुबळा असे दीनवाणा, सशाची मुख भावना सर्वज्ञ जाणे. मुळात हा ससा आहे, तो काय बोलू शकतो का? कारण वैखरी वाचा कोणाला आहे? बोलू कोण शकतो? मनुष्य प्राणी बोलू शकतो, चतुर्थ प्राणी बोलू शकत नाही. बोलू शकत नाही, परंतु बोलणाऱ्या माणसाची भाषा त्याला कळते. बोलू शकत नाही म्हणून बोलणाऱ्याची भाषा त्याला कळते. माणसाला कधी कधी कळत नाही, परंतु प्राण्याला कळते. माणसाला हे करू नको बाबा करू बराच वेळ सांगितलं जातं, परंतु ते काय आपली सवय मोडत नाही. परंतु एखाद्या प्राण्याला थोडंसं शासन केलं, त्याला थोडंसं धाकधडशा केला, आपोआप त्या चुकीपासून तो थोडंसं दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भीती त्याच्या मनामध्ये बसते. थोडक्यात त्याला जाण आहे, परंतु हा समजदार असणारा मनुष्य प्राणी याला कशाची जाण नाही, तो सर्व भीती गुळून बसलेला आहे. इथपर्यंत की ज्या चराच्या सृष्टीचं निर्माण ज्या परमेश्वराने केलेलं आहे, त्या चराच्या सृष्टीवर मी आल्यानंतर इथलं माझं विहरण वर्तन, इथलं जीवन जगत असताना मी कशा कशा पद्धतीचे कृत्य करतो आहे, त्या कृत्यामुळे कसा कसा परमेश्वर माझ्यावर नाराज होईल आणि तो माझी खंती करेल, माझ्याकडे तो दुर्लक्ष करेल, मला तो उद्धार करणार नाही, ही कुठलीही भीती या मनुष्य प्राण्याला राहिलेली नाही. बेधुंद होऊन तो आपल्या मनाला वाटेल तसं जीवन जगतो आहे. आपल्याला मनाला वाटेल तसं. काय शेवटी देवाचा धर्म आहे, एक मनाचा धर्म आहे, एक ईश्वरीचा धर्म आहे, एक मनाचा धर्म आहे. ईश्वराच्या धर्माचा स्वीकार ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला आहे त्या व्यक्तीचा जीवनामध्ये विजय आहे. कारण गीतेची सुरुवात धर्मक्षेत्र या शब्दाने झालेली आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता विश्व म्हणजे धर्मक्षेत्र, धर्म या शब्दाने गीतेची सुरुवात झाली. आणि गीतेचा जो समारोप आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीजर होतील ध्रुवा नीतीर मतिर्मम. ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण आहे त्या ठिकाणी विजय आहे. जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. यत धर्म ततो जय. ज्या ठिकाणी धर्म, ज्या ठिकाणी परमेश्वर, ज्या ठिकाणी ह्याच्या त्या ठिकाणी जीवनातला विजय आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचं जे जगणं आहे, प्रत्येकजण विजयाकरता पळतो आहे, पळतो. विजयश्री माझ्याच गळ्यात पडली पाहिजे, विजय माझा झाला पाहिजे. हार कोणालाही मान्य नाही. हार होण्याकरता कोणीही सामना खेळत नाही. हार होण्याकरता कोणी शर्यतीमध्ये उतरत नाही. शर्यत करतो कशा करता? जिंकण्याकरता, विजयश्री खेचून आणण्याकरता. परंतु विजयाकरता घोडदौड चालू आहे, परंतु विजय वळणावर पावलं तर हुलकावून देतो. विजयापर्यंत पोहोचता जसं आपण म्हणतो ना, तुमचा पूर्व कुठे हो आणि आमचा पूर्व कुठे पुण्याला आहे. काय करतो त्या ठिकाणी? काय शिक्षण चालतं त्याचं? स्पर्धा परीक्षा. हां, काय किती वर्षापासून आहे? 4-5 वर्ष तिकडंच होते. तर स्पर्धा संपूर्ण नाही पण एका मार्काने चाललं आहे, 2 मार्काने चाललं आहे. म्हणजे जी हुलकावणी आहे तिथपर्यंत चालला. एका मार्काने चाळणी लावलेली तिथं, एका मार्काने चालला, 2 मार्काने चालला. म्हणजे प्रत्येकाचा प्रयत्न तो आहे विजयाकरता, परंतु विजय खऱ्या अर्थाने त्याला मिळत नाही. जीवनातील विजय, एक ते भावहार सातकर यांचे प्रवचनाची कॅसेट आहे, जीवनातील विजय. तर त्या कॅसेटमध्ये त्यांनी एक विचार व्यक्त केलेला आहे आणि तो विचार आपल्या समजण्याकरता त्याने दृष्टांतही दिला. जीवनामध्ये खरा विजय कोणाचा आणि कसा आणि कधी होतो? जेव्हा म्हणे समजा हे 18 दिवसाचं युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर त्या युद्धाच्या दरम्यान अस्त्रशस्त्र जे एकूण एका त्या ठिकाणी सोडण्यात आले, हे सर्व अस्त्रशस्त्र नसू दे, हे लोखंडी बाण नव्हते, हे तंत्रमंत्रांनी आवाळून फेकले सोडलेले ती बाण होते. म्हणजे त्या बाणाच्या टोकावर
तंत्रमंत्राचं अधिष्ठान होतं. जेव्हा ते बाण एखादा वेध घेतील तेव्हा त्या वेध घेतल्यासरशी पुढील माणसाचा म्हणून गतप्राण होईल, अशी त्या बाणामध्ये थोडक्यात मंत्रामध्ये ते ताकद होती. आणि त्या ताकदीला त्या मंत्राला आभाळून ते योद्धे ते बाण सोडायचे. अशा अनेक प्रकारच्या 18 दिवसामध्ये रणसंग्राम झालेला आहे. इकडची बाण तिकडची बाण इकडं. आणि त्यात प्रमुख जर कोणी होतं तर त्या ठिकाणी प्रमुख भक्तराज अर्जुन होते. कारण 5 पांडवामध्ये जर खरा पुरुषार्थ युद्धाचा कोणाकडे होता तो भक्त अर्जुनाकडे होता. सर्व कौरव पक्षांचं लक्ष कोणावर होतं? अर्जुनावर होतं. अर्जुन संपला की हे युद्ध लगेच संपुष्टायचं, म्हणजे आपला आपोआप विजय होतो. हे संपूर्ण कौरव सेना या अर्जुनाला संपवण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक प्रकारची तंत्रमंत्र आवडलेली भान सोडायचे. परंतु त्या रथावर ज्या रथावर अर्जुन आरूढ झालेले आहेत त्या रथाचं सारथ्य कोणाकडे आहे? श्रीकृष्ण परमात्म्याकडे आहे. श्रीकृष्ण परमात्म्याकडे त्या रथाचं सारथ्य असल्यामुळं या तंत्रमंत्राच्या बाणाचं सामर्थ्य त्या ठिकाणी काहीच चाललं नाही. म्हणजे अर्जुनाच्या केसाला धक्का त्या दरम्यान लागला नाही. जेव्हा शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आल्यानंतर त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुन तुम्ही आता उतरा, तुम्ही आता उतरा. म्हणजे देवा असं कसं उलट? जर तुम्ही आहोत उतरता नंतर मी उतरत असतो, नाही तुम्हीच उतरा. देव म्हणे तुला कळणार, तू उतर भाऊ उतर. जेव्हा अर्जुन उतरले आणि अर्जुन उतरल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यानंतर उतरले. श्रीकृष्ण महाराज रथाच्या खाली उतरल्याबरोबर तो रथ त्या ठिकाणी पेटला. रथाने काय झालं? पेटला, तो जळायला लागला. जळत असताना अर्जुनाच्या का लक्ष येतं ना, कुणी समजा कुठलं अग्निअस्त्र सोडलेलं नाही, कुठलं अस्त्र सोडलेलं नाही, जळालं कसं काय? प्रश्न पडला. तो पडलेला प्रश्न त्याचं उत्तर मिळवण्याकरता अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला म्हणतात, देवा असं झालं कसं? श्रीकृष्ण भगवंतांना सांगितलं त्याकरताच मी तुला अगोदर उत्तर म्हणत होतो. जर समजा मी अगोदर उतरलो असतो, तू जर राहिला असता तर या जाळामध्ये तूही जळून गेला असता. कारण ते सामर्थ्याचं अवतीभोवती फिरत होतं. परंतु मी त्या ठिकाणी असल्यामुळं ते तंत्रमंत्र या ठिकाणी काही करत नव्हते. जेव्हा तू उतरला तुझ्यानंतर मी उतरलो. मी उतरल्यानंतर त्या तंत्रमंत्राला त्या ठिकाणी एंट्री करण्याकरता चान्स भेटला. लगेच त्याने रथ जाऊन टाकला. म्हणून त्या ठिकाणी भावाला सादर करा म्हणतात. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण आहे त्याचा विजय आहे. श्रीकृष्ण ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याचाच विजय आहे. श्रीकृष्ण परमात्मा ईश्वर ज्यांच्या जीवनामध्ये नाही, धर्म ज्याच्या जीवनामध्ये नाही, त्या ठिकाणी किती प्रयत्न केले तरी विजय आपल्याला मिळेल याची गॅरंटी देता येत नाही. कारण मनुष्य जीवनातले 4 पुरुषार्थ आहेत. त्या 4 पुरुषार्थापैकी पहिला पुरुषार्थ जो मानवी पुरुषार्थ आहे तो पहिला धर्म पहिला पुरुषार्थ आहे. शेवटचा मोक्षा पुरुषार्थ आहे. धर्म या पुरुषार्थाने सुरुवात होते आणि मोक्षा पुरुषार्थाने खऱ्या अर्थाने समारोप होतो. म्हणून सुरुवातीचाच जर धर्म आपल्याकडून पुरुषार्थ चुकला तर पुढील 3 पुरुषार्थ आपल्याला योग्य प्रकारे पार पाडता येतील, सिद्धीला नेता येतील याची गॅरंटी नाही. कारण मुळात पहिलाच पुरुषार्थ चुकलेला आहे ना. आपला हे गणित पहिलं चुकत आलेलं आहे की आजच चुकलं नाही. हे चुकत आलं पार अनंत युगापासून, अनंत काळापासून, अनंत जन्मापासून. आणि हे जर गणित तेव्हा जर समजा कोडं आपल्याला उघडलं असतं, तेव्हा जर याचं उत्तर आपल्याला सापडलं असतं, आज तुम्ही किंवा आम्ही या ठिकाणी राहिलो असतो. म्हणजे कुठेतरी आपलं प्रत्येक युगामध्ये गणित हे चुकत आलेलं आहे. खऱ्या अर्थानं धर्माचा स्वीकार आम्हाला करता आला नाही. आणि धर्म न स्वीकारल्यामुळं त्या धर्माची जी काही कारणमीमांसा आहे, विचार आहे, आचार आहे, तो आम्हाला आत्मसात करून घेता आला नाही. आणि तो आत्मसात न झाल्यामुळं जीवनाची ती कर्तव्यता काय आहे? नेमकं मानवी जीवन परमेश्वरांचे मनुष्य देह आपल्याला दिलेलं आहे. या देहामध्ये येऊन नेमकं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्याने करायचं कर्तव्य कोणतं आहे याची जाण आम्हाला न झाल्यामुळं शेवटी आम्हाला आमच्या मनाला वाटत तसं आम्ही जीवन जगत आलो, अष्टभोग भोगत आलो. आणि शेवटी भोगता भोगता शेवटी एक दिवस जीवन संपूर्ण गेलं. जीवन संपूर्ण गेलं. भोग कधी संपत नाही. भोग कधीही संपत नाही. असं काही घडलं का? समजा 2025मध्ये खूप उपभोग्य वस्तू होत्या आणि 2026मध्ये एकही वस्तू आता पाहायला मिळत नाही. असं काहीच नाही. भोगान भोगता वयो भोगता तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. सुभाषितकार म्हणतात भोग हा कधीही जुना होत नाही. भोगणारा जुना होऊन मरून जातो. भोगणारा देहाने जर्जर शरीर होतं, तो भोग भोगता भोगता संपून जातो. भोग काही संपत नाही. म्हणून न संपणाऱ्या भोगाच्या पाठीमागं
संपणारा हा मनुष्य प्राणी धावतो 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 स्वतःला संपून टाकतो. इंदुरीकर म्हणतात शेवटी मागे एकदा बोललो होतो, सुपारीने दात संपवले का दाताने सुपारी संपवली. सुपारीने दात संपवले का दाताने सुपारी संपवली. सुपारी आहेच आहे, दात पडत चालले. तसा भोग संपलेला नाही. आणि आपण भोग भोगण्यापुरते या ठिकाणी आहोत का? भोग भोगण्यापुरते आपण या ठिकाणी नाहीत का? सुभाषकार म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनंच, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य येतात पशुभी नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मे नाही ना पशुभी समाना. या सुभाषितामध्ये सुभाषकार म्हणतात, आहार भूक आम्हाला लागते, भूक प्राण्याला लागते. ताण आम्हाला लागते, ताण प्राण्याला लागते. झोप आम्हाला येते, झोप प्राण्यालाही लागते. भीती आम्हालाही वाटते, भीती प्राण्याला वाटते. मैथून म्हणजे विषय उपभोग प्राण्यामध्ये आहेत, विषय उपभोग मनुष्य प्राण्यामध्ये आहेत. मनुष्य प्राण्याला समजा लेकरबाळ होतात, त्यांना पिलं वगैरे होतातच. इथपर्यंत दोघांची समानता आहे. कोणाकोणाची? चतुष्पद प्राण्याची आणि मनुष्य प्राण्याची. इथपर्यंत दोघांचा सोबत सोबत व्यवहार आहे. परंतु सुभाषितकार पुढे जाऊन म्हणतात, चार पायाच्या जनावरांपेक्षा मनुष्य प्राण्याची विशेषता आहे तरी काय? चार पायाच्या जनावरांपेक्षा मनुष्याची विशेषता का आहे? की मुलाला माणूस म्हटलेला आहे. त्यांनी सांगितलं, धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. मनुष्य देहामध्ये विशेषता काय आहे? धर्म. म्हणजे धर्म हा जाणू शकतो. मनुष्य प्राणी हा धर्म अधर्म जाणू शकतो, पाप पुण्य हा जाणू शकतो. विधी निषेधाचं त्याला दान होतं. आणि हे दान चतुष्पद प्राण्यामध्ये नाही. हे दान कोणामध्ये? फक्त मनुष्य प्राण्यामध्ये आहे. कारण ही ग्रहणशक्ती फक्त मनुष्याला परमेश्वराने दिलेली आहे. शेवटी चार पायाचा जनावर त्याच्यामध्ये जीवच आहे. आणि हा जो दोन पायाचा मनुष्य प्राणी त्याच्यामध्ये जीवच आहे. जीव तोही आहे, जीव हाही आहे. फक्त त्या जीवाच्या पेक्षा या जीवाची विशेषता काय? त्याला उत्तम प्रकारचं मनुष्यदेह परमेश्वराने दिलेलं आहे. आणि या देहासोबतच त्याला मनबुद्धीची तांकार हे चार चातुष्य दिलेले आहेत. या आधारे तो सारासार विचार करू शकतो. सार काय, आसार काय, योग्य काय, अयोग्य काय, या सर्व गोष्टीचा विचार करून तो आपलं जीवन यापन करू शकतो. जीवन तो आपलं व्यतीत करू शकतो. आणि त्यामुळं विचार करण्याचं काम फक्त मनुष्य प्राण्याकडे आहे. म्हणून या मनुष्य प्राण्याने विचार करायचा आहे. शेवटी मी प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ केव्हा आहे? श्रेष्ठ केव्हा होईल? माणसाने माणसाचं काम केलं तरच ना. पशु की तो पन्या बने नरका कछुन होय. कबीर म्हणतात, पशुकी म्हणजे जनावराची. जनावर मेल्यानंतर त्याची कातडी असते. त्या कातडीचे आपल्या पायात घालण्याकरता पायतन तयार होतात. यानंतर पुढे चालून जे मंदिरामध्ये नगारा मृदंग वगैरे काय वाजतात ते त्याच कातडीचे असतात. म्हणजे मेल्यानंतर ही त्या जनावराची कातडी उपयोगाला आली. पशु की तो पन्या बने नरका कछुन होय. ज्या मनुष्य समजा मरतो म्हणतो ज्याला आपण, म्हणजे देहातून जीव निघून जातो, देह निश्चितपणे पडलेलं असतं. पडलेल्या देहाचं कधी काही होत नाही. उलट घाई होते. उलटी उचलायची घाई करा, लवकर उठला, दुर्गंधी सुटेल, असं होईल तसं होईल, बिमारी येईल, म्हणजे उचलण्याची घाई करतात. मेल्यानंतर त्या मनुष्य प्राण्याचं काय होतं का? काहीच होत नाही. मग होतं केव्हा? जेव्हा तो जिवंत आहे तेव्हा जर काय केलं तर होत असतं. मेल्यानंतर त्याचं काहीच उपयोगाचं नाही. पशु की तो पन्यावरी नरका कछुन होय. नरकी करणी नर करे. माणसाने माणसासारखं वागलं, माणसाने माणसासारखं खाल्लं, माणसाने माणसाचं पेलं, असं जर तो जीवन जगला, नरकी करणी नर करे, तो नरका नारायण होय. म्हणजे तो नारायण, आता अन्यमत आहे ते. म्हणून म्हणजे तो अशा पद्धतीनं माणसाने माणसाचं जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याकरता हा मनुष्यदेह आहे. मनुष्यदेहाचं मोल खूप आहे, पण आपल्याला त्याचं मोल कळालेलं नाही. मोल त्याचं आपल्याला कळालेलं नाही. कुठं 84 लक्ष येवणीचे फेरे फिरत फिरत कुठंतरी हा मनुष्यदेह 84 लाख वर्षानंतर, 84 लाख सरळ सरळ म्हटलं बरं का. तसं मला जर घुसलं तर एक येवणी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा, असं अभंगामध्ये म्हटलेलं आहे. एका येवणीमध्ये कोटी कोटी वर्ष फिरावं लागतं. एका येवणीमध्ये बरं का. आता हे 84 लाख येवणी आहेत. 84 लाख येवणीमध्ये एका येवणी जर कोटी कोटी फिरावं लागत असेल
किती कोटी होतात ते घरी गेल्यानंतर तुम्ही कागद पेन घ्या हिशोब करत बसा. असा तो विषय आहे. मग या 84 लाख येऊनीनंतर कुठं मुळशीदेव भेटलेला आहे. पुढे भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, कारण आपल्या हाती नाही ना. कारण हे दिले परमेश्वराचं हे देणं आहे. म्हणून परमेश्वराचं जे देणं आहे हे देणं आपल्याला विचारात घेता आलं पाहिजे. देवाने आपल्याला दिलंच का? इतर आपल्याला आपण जर बघितलं त्या नालीमध्ये असंख्य प्राणी त्या ठिकाणी चुकून पडले, त्यांना का दिलं नसतं? आपल्यालाच का दिलं? कारण आपल्याला का दिलं? पूर्वजन्माचे जोडे सुसंगतीचा, पूर्वजन्माचं काय तर आपलं पुण्य आहे, सुकृत आहे. पूर्व सुकृताची जोडी असं आहे ते पहिलं काहीतरी पुण्य आहे. आणि त्या पुण्याला अनुसरून, त्या संस्काराला अनुसरून परमेश्वराने आपल्यावर ही दया केलेली आहे. परमेश्वराने आपली ही कृपा केलेली आहे. कृपा फक्त परमेश्वर करू शकतात, जीव जीवावर कृपा करू शकत नाही. हा महत्त्वपूर्ण गुण परमेश्वराच्या जवळच आहे. परंतु आमचा धडका असतो आमच्यानी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. अज्ञान आहे, ते माहिती नसते नेमका कृपा शब्दाचा अर्थ काय, कृपा कोण कोणाला करू शकतो, लहान मोठा करू शकतो, मोठा लहान करू शकतो, या सर्व गोष्टी समजणं गरजेचं आहे. म्हणून शेवटी माणसातला जो मानवता धर्म आहे, हा मानवता धर्म पशुला ओळखता येतो, परंतु माणसाला माणूस ओळखता आला नाही. माणसाला माणूस अजून ओळखता आला नाही. परंतु माणुसकी जो मनुष्य आहे, त्या माणुसकीच्या माणसाजवळ प्राणी न भीता येऊन गुंडा घोलतात, सभोवताल फिरतात, कारण त्यांना त्यातली माणुसकी कळालेली आहे. या ठिकाणी ससा जो आहे, भितळा प्राणी, बैठलेल्या प्राण्याकडं माणुसकी, या मनुष्य प्राण्याकडं पारद्याकडं माणुसकी दिसली नाही. तो सर स्वामींना तो शरण गेला. शरण गेला तर तो म्हणतो, आता राखीबा जरा मी दुबळा असे दिनवाना, मी दीन आहे, दुबळा आहे, माझ्या अंगी कुठलं सामर्थ्य नाही. जे आता ते 2 कुत्रे आहेत ते 2 माणसं आहेत. 2 कुत्रे, शेवट्या कुत्र्याचं काय धरलं गेलंच का तोडणं, हे त्याचा धर्म आहे. शेवटी जर आपण आपला विचार केला, आपल्या दाताची रचना आणि वाघ, सिंह, कुत्रे यांच्या दाताची रचना वेगळी असते. कारण आपण घास तोडून खातो, म्हणून आपल्या दाताची रचना वेगळी आहे. लचके तोडण्याची जी कुत्रे दात बघा सुळे दात असतात, त्याचा लचका तोडायचा असतो. आता जर आपल्या दाताची रचना शुद्ध शाकाहारी जेवणाकरता केलेली आहे, लचके तोडण्याकरता आपली ती रचना केली नाही. मग या शुद्ध शाकाहारी या प्राण्याने जसं मांसाहार केला, म्हणजे जनावर बरी का ही बरं का? समजा किती दिवस गाय उपाशी ठेवा, उपाशी गायच्या पुढं मांसाची टोपली भरून ठेवावर तुम्ही खाती ढुकून बघणार नाही तिच्याकडं, मांसाकडं ढुकून बघणार नाही. तिला जर गवत टाकाल, चार टाकाल, ती कडवाच खाईल, चारच खाईल. एखादा वाघ 5-7 दिवस उपाशी राहू द्या, त्यापुढे ठेवा का मिष्टानाचं ताट भरून, टोपलं भरून, किंवा हिरा गवताची पेंडी त्या सोडून टाका बघ, खाते का त्याचा तो आहार नाही. त्याचा आहार काय आहे? मांसाहार आहे. मांस टोपली दिसायला तो तुटून पडणार आहे. आता जर समजा आपण माणसं असून जर प्राण्याच्या आहारावर जर आपण समजा जगत असू, शेवटी काय करायला लागलो आपण? सरळ सरळ जो मांसाहार करतो का, त्याने सरळ सरळ आपल्या शरीराचं काय केलं, कब्रस्थान केलेलं आहे. मेल्यानंतर माणसा पुढे पुरतात, जनावर मेल्यानंतर माणसाला जनावर पुरतात की नाही, माणसाला मेल्यानंतर पुरून टाकतात की नाही, कसं पुढे टाकतात का? मग जेव्हा समजा मेल्यानंतर जिवंत मंत्र खाता येतच नाही, त्याला जनावर जिवंत खाता येतच नाही, मारून खावं लागतं. मेल्यानंतर ते मग काय झालं, ते डेड बॉडी झाली ना, माणसाची असो की प्राण्याची असो, काय खायला लागले, काय केलं, कब्रस्थान झालं ना, पोटामध्ये मातीमध्ये न पुरता आपलं त्या आतडी पोटामध्ये पुरून घेतलं. म्हणून ही जी मानवताची जी वागणूक आहे, ही शिकवणूक आहे, शिकवण आहे, किंवा जे चांगुलपणाचं वर्तन आहे, हे वर्तन प्राण्याला कळलं आणि ते लक्षात घेतलं सशांनी. तो ससा परमेश्वरा शरण जाऊन तो किंवा दीन आहे, गरीब आहे. सशाची मुखभावना सर्वज्ञ जाणे, त्याच्या अंतःकरणात जो भाव आहे, बोलता येत नव्हतं, परंतु आंतरिक त्याच्या कुठला भाव आहे ते सर्वज्ञाने जाणलं. आणि जो अंतर्भाव जाणतो त्याला सर्वज्ञ म्हटलेला आहे. जो अंतर्भाव जाणतो त्याला सर्वज्ञ म्हटलेला आहे. सर्वज्ञ कोणी होऊ शकत नाही, सर्वज्ञ कोणी होऊ शकत नाही, कोणा होता येत नाही. आता आमचा सपाटा चालू आहे, सर्वज्ञ चक्रधर आमकर तमकर. नाही, देवाचं नाव ठेवणे बरं असतं. देवाचं नाव ठेवून त्या पोराचं नाव दररोज घेण्यापेक्षा
ज्या देवाने ते पोरगं तयार केले त्या देवाचं नाव घेतलं किती बरं झुकते. नाही ना, पोराचं नाव ठेवून जेव्हा देवाची आठवण होईल. किती गोड समज आहे हा. देवाची पोराचं नाव आम्ही ठेवलं का, देवाचं नाव पोराचं जर ठेवलं आम्हाला देवाची आठवण होईल, असं होत नसतं. कारण एक क्रिये दोन फळ नव्हे, एका क्रियेने दोन फळ मिळत नाहीत, एका क्रियेचं एकच फळ मिळणार आहे. पोराचं नाव ठेवलं ना, शेवटी पोराचं नाव घेऊन तुम्ही पोरालाच उद्देशून तुम्ही नाव बोलावले ना, पोरगंच होतील ना. तर देव म्हणतील का हरकत नाही बाई, त्या पोराकडे का होईना पाहून तू माझी आठवण केली, तुझे धन्यवाद. शेवटी ज्या क्रियेचं फळ त्याच क्रियेचं असतं. म्हणून तो सर्वज्ञांनी त्या सस्याची भावना जाणली. एकच कासरा भरी दुरी आली होती कुतरी, ससा पाहुणे जाणू भितरी ते धुरची थांबले. कासराभर अंतरावरती कुत्रे येऊन थांबलेले आहेत. शेवटी पळण्याकरता पारधी त्याच्या पाठीमागे धावायला लागलेत. त्यांना हाकत 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 शेवटी पळता पळता इतकी त्याची लायला चाललेली आहे, कासावीस झाले, जीभ बाहेर त्यांची पडलेली आहे. कोणाची? त्या कुत्र्यांची. आली होती कुत्री ससा पाहुणी जाणू भितरी ते धुरजी थांबले. आणि ससा पाहुणी जाणू भितरी, जेव्हा त्या सशाला स्वामींच्या जाणूस्थळी म्हणजे मांडीच्या खाली बसलेलं पाहिलं आणि पटकन ते कुत्रे किती अंतरावर थांबले? कास्ताभर अंतरावर थांबले, पुढे ते आले नाही. ही पावर कशाची? ही सर्वज्ञांची शक्ती येते. आम्ही हाडाळ म्हणतो तर ते आम्ही हाडाळ म्हणतो ते आमच्यावर धावून येतं. आताच हे आम्ही हाडाळ म्हणतो ते आमच्यावर आक्रमण करून येतं. परंतु सर्वज्ञांच्या जाणूस्थळी जेव्हा तो ससा बसला पाहिला, लगेच कुत्रे त्या ठिकाणी त्यांनी थांबून घेतलेला आहे. स्वानंतरावरी थांबले, जिभल्या ताती ठाकले, वाट पाहूची लागले बाहेर येण्याची. फक्त एकच त्यांचं लक्ष होतं, केव्हा ससा या मांडीच्या बाहेर येतो आणि आम्ही त्याला पकडतो. या प्रतीक्षेमध्ये ते ससा आपले कुत्रे तयारीमध्ये होते. सवेची पोचले पारधी, म्हणाले देवा साधी, ससा होता होडेमध्ये तो आम्हा द्यावा. आणि त्या लगेच पारधी पोचल्यानंतर स्वामींना काय म्हणतात, हा आमचा शर्तीचा ससा आहे, तो ससा तुम्ही आता सोडून द्या, तुम्ही आता धरून ठेवू नका. कारण इथं अजून आमची परीक्षा पूर्ण झालेली नाही, परीक्षा आमची अपूर्ण आहे. परीक्षा तेव्हा पूर्ण होणार आहे ज्याचा कुत्रा त्या सशाला पकडेल, तो त्या कुत्र्याचा मालक या ठिकाणी जिंकणार आहे. जर समजा तुम्ही ससा नाही सोडला तर ही शर्यत आमची अपूर्ण राहणार आहे. तुम्ही त्या सशाला सोडून द्या, तो आम्हा द्यावा. जरी आम्हाशी ससा न मिळे आमच्या हात कलह जुळे, तरी तो द्यावा जी कृपाळे कृपा करुणी. आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर तुम्ही तो ससा नाही दिला आम्हाला, आमच्यामध्ये समजा हाणामारी होती, हा जर आनंद तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर कृपा करून ससा तुम्ही आम्हाला देऊन टाका. असं ते पारधी स्वामींना विनंती करता सशाबद्दल मिळवण्याबद्दल. देवे व्याधाशी अवलो केले आणि प्रसन्न वदन केले, जैसे कमळ चिमले मान सरोवराचे. जेव्हा ते पारधी असे गयावया करायला लागले, त्यांचं म्हणणं सर्वज्ञांनी पूर्णपणे ऐकून घेतलेलं आहे. आणि ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी देवे व्याधाशी अवलो केले, स्वामींनी प्रसन्न दृष्टीने त्या पारध्याकडे बघितलं. स्वामींनी, कारण जोपर्यंत देव बघत नाही ना जीवाकडं, तोपर्यंत जीवाचं कधी बरं होणार नाही. देवाने जीवाकडे बघावं लागतं, देवाने जीवाकडं बघावं लागतं. फक्त आपल्याला देवाचं बघणं तिथेच आम्हाला माहिती आहे. का तुम्ही तीर्थयात्रे नाही, देव जाऊन येईल तेव्हा जाऊ, देव जाऊन येईल तेव्हा जाऊ. देवाचं स्थानवंदन करून घेण्याकरता देव तुम्हाला देणार आहे. बाकीकडे देव नक्की कुठं, बाकी तिथं म्हणत नाही इकडचं मुळं आलं, तिकडचं मुळं आलं, इकडचं बारशाचं, तिकडचं तेरशाचं, इकडचं वाढदिवसाचं आलं, पटकन जायचं, तिथं देवाची वाट बघता का? देव नेल्यानंतर जाऊ. फक्त जेव्हा देव अध्यात्माविषयी येतो तेव्हा देव देव दिल तेव्हा देव नेल तेव्हा जाऊ. देव तर नेण्याकरता समर्थ आहेच ना, पण जीवाने आपलं पाऊल उचललं पाहिजेत ना. तू उभा ठाकलेशीच पुरे स्वामी का, तू फक्त उभा राहा. उभं राहिल्यानंतर तुला कसं चालवायचं, कसं पळवायचं ते माझ्या हाती आहे. उभं तर राहावं लागेल ना. परंतु आमचा इतका अशी स्वभाव बनलेला आहे, विचारायचं न करता सर्व काय करायचं ते देवानेच करायचं. जर सर्वच देवाने करायचं तर शेवटी जीवाचं काही कर्तव्य आहे का त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी जेव्हा त्या पारध्यांनी स्वामींची विनंती केली, स्वामींनी त्यांच्याकडं अवलोकन केलं, पाहिलं आणि प्रसन्न वदन केले. स्वामी त्या ठिकाणी थोडंसं स्मित हास्य केलेलं आहे. पारध्याकडे पण स्वामींनी स्मित हास्य केलेलं आहे. मग ते स्मित हास्य केलेलं कवीला कसं वाटलं, जैसे कमळ चिमुरले मानस सरोवराचे. जसं काय त्या कवी काय म्हणतात, जसं मला काय वाटलं त्या मानस सरोवरामध्ये कमळ पुष्प उगवलेलं आहे. आणि ते
आणि म्हणाले प्रभुराव सशाचा दुबळा स्वभाव गवत खाऊन आणि भाव करी स्वतःचा. मग स्वामींनी त्या पारदेशात बोलायला सुरुवात केली आहे. म्हणजे तुझ्या सशाच्या पाठीमागे लागलात, ससा सोडा म्हणता. ससा कोण पकडणार? कुत्रे पकडणार. कुत्र्याने धरल्यानंतर तो ससा वाचणार आहे का? मरणार आहे. म्हणजे तुम्ही त्या जीवाच्या मरणावर उठलात, त्याला मारून तुम्ही विजय मिळू पाहता. आता आपल्या जीवनात तसंच चाललेलं आहे. आम्ही आमच्या स्वार्थाकरता कधी कोणाला कसं बळी देऊ सांगता येत नाही. खोट्याचं खरं करायचं, खऱ्याचं खोटं करायचं, आपला स्वार्थ पूर्ण करून घ्यायचा. म्हणजे हा आसुरी आनंद मिळवण्याकरता, अनेकांचा बळी देण्याकरता आमचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. पण शेवटी हा पण विचार करत नाही, इतरा करता खड्डा खणल्यानंतर एक दिवस आपल्याला जावं आपल्याच पडावं लागतं नकळत. हे आम्ही विचार करत नाही. म्हणून हा जो आसुरी भाव आहे, आसुरी विचार आहे, हा आसुरी विचार आपला मानवी जीवनाचं तर त्या ठिकाणी कल्याण कधी होणारच नाही. कारण हा विचार कोणाचा? असुरांचा विचार आहे. हा देवाचा विचार नाही, हा दानवाचा विचार आहे. हा मानवाचा विचार नाही, हा दानवाचा विचार आहे. जेव्हा मानव दानवाचा विचाराने जीवन जगतो, प्रयत्न करतो, तर शेवटी त्याचा जीवनाचं कल्याण होईल. कशाच्या आधारानं? हे कल्याण होणारच नाही. पण स्वामी त्या पारध्यांना म्हणतायत आणि मला प्रभाव सशाचा दुबळा स्वभाव, हा तर मुळात ससा भित्रा प्राणी आहे. गवत खाऊन या निभावं, हा या जंगलातलं गवत खातो. काय करतो? हा जंगलातलं गवत खातो आणि निरुपद्रव पाणी आणि ओढ्याचे पितसे पाणी, असा निरुपद्रव पाणी हा जंगलातलं गवत खातो. ओढ्याचं पाणी पितो आणि कोणाला याच्यापासून उपद्रव नाही. वाघापासून उपद्रव आहे, शहापासून उपद्रव आहे, असुरापासून उपद्रव आहे, या प्राण्यापासून जसा जनसामान्याला उपद्रव आहे, तसा सशाने कोणा भोसकलं त्याला संपूर्ण असं कुठं ऐकलं का कधी? का तो भित्र प्राणी आहे. मग शेवटी भित्र प्राणी तुम्ही मारता का? याचा बळी का देता? याच्या जीवावर तुम्ही का उठलात? त्याशी तुम्ही काय म्हणूनही मारिता असा सांगा. तुमचा काय अधिकार आहे? त्याला मारायचा तुम्हाला तुमचा काय अधिकार? मुळातच कोणी कोणाला मारायला कोणाचा अधिकार नाही. जर आपण त्याला तारू शकत तर मारायचा आपला अधिकार आहे काय? काय ज्याला आपण जन्माला चालणार नाही त्या संपूर्णाचा आपल्याला काय अधिकार आहे? म्हणून आपला तो मार्गच नाही, आपलं ते कामच नाही. जे आपलं आहे ते आपण करतो, जे नको तेच आपल्या हाती सूत्र घेऊन आपण ते घोडधामटत राहतो विनाकारणच. मग स्वामी सांगतात तुम्ही त्याला का मारता? कशामुळे त्याच्या जीवावर तुम्ही उठलात? काय मिळवाल तुम्ही? त्याशिवाय कोणत्या पदाची तुम्हाला प्राप्ती होणार आहे? काय तुमचा पुरुषार्थ होणार आहे त्या ठिकाणी त्याला मारल्यानंतर? मारून कोणाला मारायला लागले तुम्ही? सशाला, ते भित्र्या प्राण्याला. कारण वाघाची शिकार कळते मी, कारण सिंहाची शिकार कळते. तिथं तर दिसला बरोबर वाचवायचा प्रयत्न, म्हणजे जीव वाचवायचा प्रयत्न करतात. म्हणून शेवटी स्वामी त्यांना असं बोलतात, अंगा येथे जो शरण आला तो भयातून मुक्त झाला, विघ्ने न बाधती त्याला जन्मांतरीही. परत पण ठीक आहे, तुम्ही आता उघडे कान ठेवा आणि ऐका, लक्षपूर्वक ऐका. आता जो आम्हाला शरण आलेला आहे, अंगा येथे जो शरण आला तो भयातून मुक्त झाला. जो आम्हाला शरण आला तो कायमचा भयातून, भीतीमधून तो मुक्त झालेला आहे. हंगा येथे शरण आल्या काही मरण असे, म्हणजे मरणाची भीती त्याची आता पळून गेलेली आहे. मरणाची भीती त्याला नाही. मरणाची भीती आम्हाला बी नाही ना, आम्हाला पण मरणाची भीती वाटते. मरणाची भीती आम्हाला वाटत नाही. पण शेवटी मरण एक दिवस येणार आहे याचा ध्यास जीवनामध्ये असावा लागतो, याची चिंता मनामध्ये असावी लागते. मला एक दिवस मरायचं आहे, मला एक दिवस मरायचं आहे, एक दिवस मला काळ घेऊन जाणार आहे. हा काळ घेऊन जाण्या अगोदर माझ्या जिवंतपणी मला माझ्या भल्याचं काही करता येईल का? मला समाजाच्या भल्याचं काही करता येईल का? समाज उपयोगी मला जीवन जगता येईल का? या सर्व गोष्टीचा विचार करत 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 एक एक दिवस आपला तो मागे आपल्याला टाकता आला पाहिजे. हे खरं हे मानव जीवनाला आल्याचं साफल्य, ही सफलता आहे जीवनातली, मानव जीवनात आल्याची सफलता आहे. अशा पद्धतीनं जर जीवन जगलं तर स्वामीचा जो आम्हाला शरण आला त्याला मी मरू देणार नाही. विघ्ने न बाधते त्याला जन्मांतरी. एवढंच का, यापुढे जे काही याला जन्म मिळतील कुठल्याही जन्मामध्ये त्याला कुठलेही विघ्न बाधू शकणार नाही. कशामुळं का बाधणार नाही? कारण तो आम्हाला शरण आलेला आहे. म्हणून जो परमेश्वराला शरण गेला त्याकरता स्वामींनी अभय दिलेला आहे. नामाची 10 या प्रकरणामध्ये 10 प्रकारचे फायदे जीवाचे होतात असं स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक अनेक विघ्न आहेत,
संकष्ट आहेत, कसे कसे विघ्न संकष्ट परमेश्वर दूर करतात हे समजून न करता लीळा चित्रामध्ये लीळा इथे आलेले आहेत. म्हणजे जो परमेश्वर शरण गेला त्याची ही अवस्था आहे बरं का. शरण गेला त्याची अवस्था, जो शरण गेला त्याची अवस्था नाही होते. त्या विचारच करायचा नाही. जर आपल्याला ते देवाची आठवण आहे तर देव आपली आठवण ठेवणार नाही. आपली आठवण देवाने ठेवण्याकरता देवाची आपली आठवण करावी लागते. जरी एखाद्या विचार केला मला काय देव करायची गरज आहे, देव करायची गरज आहे, मला काय कमी आहे, संपत्ती भरपूर आहे, 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही. शेवटी भ्रम आहे हा भ्रम आहे. जर समजा भगवान देता है तो छप्पर फाड़कर देता है, लेता है तो चमडी उतारकर. जर समजा जायची वेळा आपण सावरू शकणार नाही. मिळवतानाही एकदाच मिळवता येत नाही, जाणारही आपल्याला ते सावरता येत नाही. आहे का आपल्या हाती? काहीच नाही. परंतु जो परमेश्वर शरण गेलेला आहे त्याच्या सर्व बाजू क्लिअर आहेत. कुठल्या अंगाने त्याला भीती नाही, कुठलं संकट त्याला बाधा करू शकत नाही, बाधू शकत नाही. कारण का वज्रकवच कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. वज्रकवच परमेश्वराचा असल्यामुळं स्वामी तपाला म्हणतात तुमचे इथं काही चालणार नाही. जन्मांतरीही ऐसे प्रभूचे अल्पवचन ऐकून याधे केले वंदन, काया प्रणिपात करून बोलू लागले. आता ज्यांचा व्यवसाय, मूळ व्यवसाय काय आहे? शिकार करायची, मांस विक्री करायची, त्यावर आपला चरितार्थ चालायचा. हा ज्यांचा हिंसक स्वभाव आहे, हिंसक कृती आहे, अशा कृतीवाले पारधी, ज्या पारध्यांचा आणि स्वामींचं निरूपण त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते पारधी काय करतात? ऐसे प्रभूचे अल्पवचन ऐकून याधे केले वंदन, काया प्रणिपात करून बोलू लागले. मग त्यांनी समजा स्वामींचं हे संपूर्ण निरूपण ऐकलं. त्या निरूपणातून त्यांना एकच जाणवलं, बरोबर आहे, आपल्याला आपण तारू शकत नाही, आपल्याला मारायचा अधिकार नाही. देवाने सांगितलं बरोबरच आहे ना. आपल्या घरचं काय खायला लागलं तो, आपल्या घरचं काय प्यायला लागला तो, काहीच नाही. काहीच आपला त्याने अपराध केला नाही. शिक्षा कोणाला करायची असते? अपराधाला, ज्याने अपराध केला शिक्षा करायची असते. ज्याने आपला अपराधच काय केलेला आहे? त्यांना ते स्वामीचं निरूपण पटलं, बुद्धीला ते पटलं. हे पटल्यानंतर त्यांनी काय केलं? आपलं काया प्रणित केली, काया प्रणिपात करून बोलू लागले. काय बोलतायत ते? चुकलो जी जगन्नाथा मी हिंसा न करू आता, सद्भावे तू कोणी माथा आल्या मार्गी गेले. त्यांनी संकल्प केला, देवा आजपासून आम्ही हिंसा करणार नाही. हिंसा एक प्रकारची नाही बरं का, शारीरिक, मानसिक, वाचिक, काही 4 प्रकारची हिंसा आहे. त्या पारध्याने आम्ही प्राणींची हिंसा करणार नाही हा संकल्प केला. आता आम्ही त्या श्रीचक्रांचे अनुग्रहित आहोत. आम्ही त्या श्रीचक्रांच्या नामाचं स्मरण करण्याकरता उपदेश घेतलेला आहे. आम्ही काय घेतलेला आहे? उपदेश घेतलेला आहे. 5 नाम स्वीकारलेले आहेत. जर या 5 नामाचा स्वीकार करून 5 नामाचा स्वीकार करून जर आमच्या कोणाची हिंसा होत असेल, एक प्रकारची हिंसा नाही, सांगितलं 3-4 प्रकारची हिंसा आहे. मग ती जी हिंसा आहे, या हिंसा दोषापासून हा ईश्वरी साधक वाचू शकेल का? म्हणून आपण समजदार आहोत. दानदृष्टी येता कळू येते शिवा, दानदृष्टी आल्यानंतर खऱ्या जीवाला कळतं असं शास्त्राचं म्हणणं आहे. ईश्वरी सिद्धांत असा आहे, जीवाला दान झाल्यानंतर कळतं. जर आपलं दान होऊन जर आपण अज्ञानपणे वागू लागलो, दान होऊन जर आपण अज्ञानपणे वागू लागलो, नको ते कृत्य जर आपण करू लागलो, तर शेवटी आपण ईश्वर धर्माच्या, ईश्वर विचाराचा खऱ्या अर्थाने स्वीकार केला का? ईश्वर धर्म खऱ्या अर्थाने आपण स्वीकार केला का? जर परमेश्वर धर्माचा स्वीकार केला असं वाटत असेल तर परमेश्वराच्या संपूर्ण विधिवाक्याचा, आचारवाक्याचा आपण स्वीकार केलेला आहे का? संपूर्ण ते विधिरूप वचनं आपल्याला अवगत आहेत का? परमेश्वराच्या आज्ञेचं पालन आपल्या जीवनामध्ये होत आहे का? जर होत नसेल तर आम्ही त्या धर्मामध्ये आहोत म्हणायचा आपला अधिकार मुळीच नाही. उपदेश घेतला म्हणायचा अधिकार मुळीच नाही. धर्म आपल्यामध्ये उतरून येणं महत्त्वाचं आहे, धर्मामध्ये राहणं महत्त्वाचं नाही. धर्मामध्ये नाही, आम्ही सर्व भवाळ धर्माचे माहूरच्या यात्रेला गेलो, जळच्या यात्रेला गेलो, आमच्या गावातून 10-10, 5-5 गाड्या गेल्या त्या आमच्या भवाळ धर्माच्या. धर्मामध्ये तुम्ही राहू नका, धर्म स्वतःमध्ये उतरून या. धर्मामध्ये राहणं काही महत्त्वाचं नाही. आता अनेक शिबिरं असतात, अनेक संप्रदाय धर्माचे. मग त्या आणि एखाद्या संप्रदायाच्या शिबिरामध्ये एखादे नास्तिक जाऊन बसला, तो त्यांनी म्हणायचं का मी या धर्माचा आहे, मग तू नास्तिक आहे ना, बरं तू ते पुढे जाऊन नास्तिक बनला तू.
तेवढा वापरता थोडा तो आस्तिक बनला असतो, नास्तिकला नसतो. मग शेवटी धर्मामध्ये राहण्यापेक्षा धर्म आपल्यामध्ये उतरून घेणं गरजेचं आहे. आणि तो मानवता धर्म किंवा अहिंसा धर्म काय असतो तो स्वामींनी त्या पारध्यांना समजून सांगितला. स्वामींनी समजून सांगितल्यानंतर तो धर्म त्यांच्या लक्षात आला. त्या धर्मरूपी विचाराचा त्यांनी स्वीकार केला. स्वीकार करून ते स्वामीच्या ठिकाणी संकल्प करतात, शब्द देतात, चुकलो जे जगन्नाथ आम्ही हिंसा न करू. आता यापुढे आम्ही आमच्या पुढील जीवनामध्ये हिंसा करणार नाही. सद्भावे तुकवणे माता आल्या मार्गी गेले. ज्या मार्गी आले होते त्या मार्गी स्वामींना त्यांनी दंडोत करून निघालेले आहेत. असं रिवर्स गिअर टाकता आला पाहिजे. आपलं तर फक्त पळणंच चालू आहे. पळून काय लाभ व्हायला, कुठपर्यंत पळायला लागलो. पळता शेवटी ही जे धावणं चालू आहे त्या धावण्यामध्ये काय विधी जोडायला लागलो, गुण जोडायला दोष जोडायला लागलो. या सर्व गोष्टीचा विचार करायला वेळच कुठे, पळायलाच त्याला वेळ अपुरा पडायला लागला. पळण्याकरता या व्यावहारिक जगामध्ये वेळ अपुरा पडायला लागला. विचार करत पण या वेळेत तो मग शेवटी कुठे त्याला विचार झाला पाहिजे. आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा विचार झाला पाहिजे. हा विचार त्या पारध्यांच्या मनामध्ये आला. त्यांनी संकल्प केला आणि आल्या पावली निघून गेलेले आहेत ते. ऐकोणी गुरुच्या बोला भिगचंदू थांबा म्हणाला, एक शंका आली मनाला परिहारू करावा. या ठिकाणी ते म्हणतात मला एक शंका आलेली आहे, मला एक प्रश्न पडलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण पुढे चालावं. कार्तिक माझी महत्त्वपूर्ण शंका आहे. कोणती प्रश्न आहे कोणता तो? प्रभू व्याधाशी बोलले त्याचे मनची पालटले, हे काही शागडीते घडले चमत्कार वहत. कारण तुम्ही जे म्हणता स्वामींनी सांगितलं, पारध्यांनी ऐकल्यावर त्यांच्यामध्ये बदल झाला, आम्हाला हा चमत्कार वाटतो. हा जो बदल झाला हे तुम्ही म्हणता आम्हाला चमत्कार वाटतो. असं झालं कसं काय? हे एकदम एवढे हिंसक वृत्तीचे माणसं पारधी एकदम एकाच प्रसंगाने त्याचा बदल झाला कसा? शेवटी बिघडण्याकरता जास्त क्षणाची गरज असते, सुधारण्याकरता जास्त क्षणाची गरज असते. कारण एक ठोकरी काय तर हिंदीमध्ये ते एक वाक्य, एक बसलेली ठोकर माणसाच्या जीवनती बदलून टाकत असते. खूप काय ठोकरा खावा लागत नाही. समजणे वाले को इशारा काफी असं म्हणतात की नाही. पण समजलं पाहिजे. ते समजल्यानंतरच आहे बघा. हे समजला नाही तर मग तो विशेष नाही काय ठिकाणी. मग ते म्हणतात झालं कसं काय? आम्हाला ते चमत्कार वाटतो, समजून सांगा. त्या वाक्यात साधेपणा कैसे ठसते अंतकरणा, वेदपुरुषाच्या वचना कुणी ऐकेना. म्हणजे स्वामी काय बोलले, जो आम्हाला शरीराला त्याला मरण नाही. हेच वाक्य साधं वाक्य होतं. या ठिकाणी वेदवक्ते निरूपण करायला लागले. ते प्रसंगाने सावध करण्याचा प्रयत्न करतात. एवढं करून समजा मानवी जीवनामध्ये बदल होत नाही. स्वामींच्या एका वाक्याने यांच्या जीवनामध्ये असा बदल झालाच कसं काय? साधं वाक्य होतं, जो आम्हाला शरीराला त्याला मरण नाही. आपण जर एखाद्या म्हटलं हे बरं का, ते संजू भाऊ ते आमच्याकडे जेव्हा त्यांना कोणी बोलायचं नाही बरं का, बघा त्यांना कोणी बोलाल तर तेवढ्या पुरतं ते ऐकून घेतलं. संजू एकटा भेटल्यानंतर काय लेख त्या बुवाच्या बळावर उड्यावर आला तिथं होतं की नाही. असं आपले कोणी राखती त्या किंमत तोपर्यंत इथे स्वामींनी बोलल्यावर त्यांच्यामध्ये बदल झाला तरी कसा तो. गीता भागवताच्या श्लोका ऐकून झाले तिन्ही लोका, जग वाम मार्गाचा हे का सोडिता दिसेना. गीता भागवत अनेक हे का आजकालचं आहे का? नाही, अनेक जन्मापासूनची कथाकथन चालूच आहे. परंतु आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला वाम मार्ग सोडलेला नाही. वाम मार्ग म्हणजे जो वाईट मार्ग सोडला नाही. शास्त्र सांगून युगे गेले, मानव तैसेची राहिले, कीर्तन प्रवचन ऐकले श्रोते तैसेची. अनेकांनी बरेच कीर्तन ऐकले, त्या हे विषय ऐकले, त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. पुढे एकाने म्हटलं होतं, कीर्तन ऐकून समाज सुधरत नाही, तमाशा ऐकून समाज बिघडत नाही. कीर्तन ऐकून समाज सुधरत नाही, तमाशा पाहून समाज बिघडत नाही. शेवटी हे कधी बिघडल कधी सुधरल हे संपूर्ण त्याच्या मनाचा खेळ आहे. कशावर सर्व हे मनावर आहे. म्हणून वेळ आल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. बिघडण्याची वेळच असते, सुधारण्याची एक वेळच असते. पण ते कसं थोडंसं बिघडायला लवकर बिघडते, सुधारायला लवकर सुधरत नाही. थोडीशी ही तफावत आहे. आता ती आता राहणारच आहे. म्हणून ते म्हणतात कीर्तन बऱ्याच लोकांनी ऐकले, प्रवचन बऱ्याच लोकांनी श्रवण केले, परंतु त्यांच्यामध्ये काही अजून बदल झाले दिसत नाही. ते झाला बदल कसा आहे? प्रीती श्रावण जन्मला 3 युग हाताने रोपिला, त्यासारखे माता पित्याला सांभाळती का. म्हणे आता श्रावण बाळाची कथा कोण्या गावामध्ये घडलेली आहे? त्रेतायुगामध्ये घडलेली कथा. त्रेतायुग संपूर्ण सांगत ते त्रेतायुग संपलं.
तीच कथा द्वापारयुगामध्ये सांगता सांगता द्वापारयुग सांगता सांगता संपलं, ऐकता ऐकता ते युग संपून गेलं. आता सांप्रत कलियुग लागलं. कलियुगामध्ये ते श्रवणबाळाची कथा सांगणारे श्रोते वक्ते सांगतायत, ऐकणारे श्रोते ऐकायला लागलेत. मंदिरमध्ये मठावर पारावर पोथ्यामध्ये ती श्रवणबाळाची कथा ऐकतात. ऐकल्यानंतर तेच श्रोते घरी गेल्यानंतर त्या आईने जर पाणी मागितलं प्यायला तर त्या ठिकाणी ती असतं, तिथल्या तिथंच ग्लास तिथं असतो, मठ तिथं असतो आणि बाज तिथंच असते. पण त्या बाजून उठून त्या मात्र आईला घेणं थोडंसं अवघड वाटतं. दिसते पोरगं उभं पटकन म्हणते दिरबाबा एक ग्लास भरून, ती द्यायची त्याची तयारी नसते. मग ती श्रावण बाळाची कथा कळाली का? काय घेतला त्यातून आदर्श, काय घेतला त्यातून विचार? ऐकायचं कशा करता? जे आम्हाला अवगत नाही ते ऐकून आम्हाला ते अवगत करायचं आहे. हिताचं बरं का, काही बी नाही, कारण ते आमच्याकडे नाही ना, त्याकरता ऐकायचं नाही. ऐकल्याशिवाय कळणार नाही, ऐकल्याशिवाय अभ्यासल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. त्याकरता आम्हाला अभ्यासायचं आहे. आणि जर अभ्यासून जर त्यातलं गुणच नाही आपल्याला शोधता आला तर ऐकून ऐकून वेळ बरोबर झालं ना करत काय आहे त्याला त्या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात की संपूर्ण तिन्ही वेळ गेले तरी शेवटी या ठिकाणी तीन युगात निरोपीला त्यासारखे माता पिता सांभाळते का? त्या श्रवणबाळासारखं आतापर्यंत आपल्या आईचं वडिलाचं सेवादर्श करून कोणी तसा आदर्श तयार केला का? श्रवणबाळासारखा ते तसा कोणी केलं का? एक श्रवणबाळ होऊन गेला त्रेतायुगामध्ये, पण द्वापारयुगामध्ये झाला नाही. द्वापारयुगात झालं तर कलियुगाचं तर काही गणितच ते विशेष नाही. कारण सर्वयुगापेक्षा ही युग आहे, सर्वयुगापेक्षा तीन युगापेक्षा आधम युग आहे, ही युग आहे. या युगामध्ये तर तो श्रावण होणं अशक्यच आहे. परत दुसरं उदाहरण, प्रल्हादाची कथा ऐकती श्रोते माना डोलाविती, किती नामस्मरण करीती सांगावे मज. प्रल्हादाला संपवण्याकरता किती प्रयत्न केला? खूप प्रयत्न केले ना, अनेक प्रकारचे प्रयत्न केले, परंतु त्याची ज्या देवावर निष्ठा होती त्या देवाला तरी सोडलं नाही. काय करा तुम्ही? डोंगरावर खाली ढकललं, काही नाही, परत जिवंत, तुकडे तुकडे तरी जिवंत. म्हणजे तो मेला का? कोणी तारलं? त्याच्या ठिकाणी असलेला भाव, श्रद्धा, निष्ठा, या निष्ठेने त्या ठिकाणी तारलेला आहे. तसा प्रल्हादाची कथा ऐकती श्रोते माना डोला होती. कथा वा वा, काय प्रल्हाद होता, किती भक्ती त्याने केली, किती त्याला त्रास दिला. बिचाराने देवधर्म काही सोडला नाही, फक्त ऐकून माना डोलवतात, ऐकतात म्हणे माना डोलवतात. किती नामस्मरण करीती सांगावे माझं. किती लोकांनी आदर्श घेतला प्रल्हादाचा, किती लोकांनी तसा त्याग केला, किती लोकांनी तशी निष्ठा आपल्यामध्ये वाढीस लावली, किती निष्ठावान बनले. ऐकलं आणि कारण कानाचा हा सरळ मार्ग आहे, या कारण ऐकायचं, या कारण पटकन निघून जातं. परंतु जिथं जायला पाहिजेत का या इथल्या याच्यावरती प्रगत गेलं पाहिजे. तिथं जर गेलं ऐकण्याचं काहीतरी हे आहे, महत्त्व आहे. जर त्या अंतकारात जर नाही प्रविष्ट तर शेवटी विशेष काही नाही. सांगा म्हणे कोणकोण तसे प्रल्हाद या ठिकाणी तयार झाले. कथा अभिविष्णाची ऐकली रावण होऊन वर्तली, द्रौपदी ऐकून राहिली मंत्रावत. अशा बरेचसे त्यांनी उदाहरण दिले. सांगा म्हणे कथा ते कथा घडली म्हणून त्याचा एक इतिहास तयार झाला. तो इतिहास तयार झाला, इतिहास घडला तो त्रेतायुगामध्ये, घडला द्वापारयुगामध्ये, परंतु सांप्रत कलियुगामध्ये आपण तो इतिहास वाचतो, ऐकतो, परंतु तो इतिहास घडणं तर शक्य नाही. परंतु त्यांच्यासारखं होण्याचा आपण प्रयत्नही करत नाही. आणि त्यांच्यासारखं काहीतरी अंश होता आलं पाहिजे म्हणून आपण थोर आदर्श पुरुषांच्या चरित्र, त्यांचे जीवनपट, त्यांचं काय म्हणतात जीवनदर्शन घडवणारं पुस्तक वाचतो. कारण का त्यांनी समजा महात्मा गांधी असतील, अनेक समाजसेवक असतील, संशोधक असतील, त्यांनी जे आपलं जीवन जगलं की जीवन जगत असताना या समाज जीवनामध्ये त्यांनी आपलं जीवन कसं व्यतीत केलं. समाज जीवनामध्ये आपलं जीवन जगताना त्यांना अनेक प्रकारचे संकष्ट आले. त्या संकष्टाला ते घेऊन त्यांनी माघार घेतली नाही, संकटाला समर्थपणे तोंड दिलेलं आहे. आला प्रसंगाला राखून त्यांनी सर्व संकटाला नामोहरम करून त्यांनी आपापला विजय प्राप्त करून घेतलेला आहे. संयम जीवनामध्ये संयम महत्त्वाचा आहे. अनेक अंगाने अनेक त्यांच्या जीवनामध्ये संयम तयार झाला. तो संयम एकदा ऐकून तयार होत नसतो, संयम तो एकदा ऐकून तयार होत नसतो. अनेक वेळा ते श्रवण करावं लागतं, अनेक ऐकलेल्या त्या तत्वावर चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं, आठवण ठेवावी लागते.
जर असा विषय जर मनाला दिला तर कुठेतरी आपल्याला तो विषय आत्मसात होऊ शकतो आणि आत्मसात झाल्यानंतर तशा त्या विचारासारखं होण्याचा प्रयत्न आपल्याला सुरू करता येऊ शकतो. हरिश्चंद्राचे सत्यभाषण ऐकून होती तल्लीन, तरी का सत्य सोडून न दिले लोकांनी. हरिश्चंद्र राजाची कथा स्वतः चांगलं रंगून सांगतो, ऐकणारा तो ऐकण्यामध्ये तल्लीन होतो, ऐकतो परंतु हरिश्चंद्र तारामती यांची कशाबद्दल ख्याती आहे, हे सत्य वस्तू होते. दिलेलं वचन ते प्राण जाय पर वचन ने जाय, हा संकल्प होता. मग त्यांची कथा ऐकून कोणी असे व्रत धारण केलं, कोण हरिश्चंद्र झाले, कोण तारामती झाल्या कोणी, हरिश्चंद्र झाला कोणी, नावाचे आहेत फक्त, हरिश्चंद्र नावाचे आहेत. दुसरी नावाचे काय काम नाही ना, दुसरी नावाचे काही कामाचे नाही. एकाच पोराचं लेकराचं नाव ठेवलं ठणठणपाल आईनं. जेव्हा तर कळायला लागला तर मोठं झालं तर बाहेर फिरायला लागलं, फिरत असताना कोणाचं काय याचं ठणठणपाल. हां, त्याला काय नाव ठेवलं मायाबापानं ठणठणपाल नाही ना. आता आपलं नाव बदलून टाकायचं, आपलं नाव बदलून टाकायचं म्हणे, चांगलं नाव ठेवून घेऊन आता. जे नाव आता परत कोणीच कोणा ठेवलेलं नाही. बघू म्हणे आता शोधावं लागलं आता नाव कोणतं चांगलं आहे, याला विचार त्याला विचार. मग तो आता निघाला, बाहेर पडल्यानंतर एक बाई त्याला भेटली. कोण भेटली, एक बाई त्याला भेटली. मग भेटणारी बाई तिचं काम काय चालू होतं, गौरव विचारू लागली होती. मग त्या बाईला विचारलं, बाई तुझं नाव काय, त्याला नाव ठेवायचं असतं, जे कोणी ठेवलं ते नाव त्याला ठेवून घ्यायचं आहे. तर बाई तुझं नाव काय, म्हणे माझं नाव लक्ष्मी आहे. तुझं नाव लक्ष्मी, ते म्हणजे लक्ष्मी तो गोबर बेच लक्ष्मी. अरे काय कामच नाही म्हणजे, हे बी काय नाव कामच नाही. मग पुढंच चालून गेला थोडंसं अंतरावर. एक हातामध्ये कटोरा घेऊन भिक्षा मागत होता. ते जवळ गेला, ते दष्टपुष्ट होतं, चांगलं होतं. म्हणजे तुमचं काय नाव आहे, माझं नाव धनपाल आहे. काय विचित्रच आहे म्हणे. पाठीमागचं ते लक्ष्मी होती म्हणून ती गौरवाची लागली ती, हे म्हणे धनपाल, धनाचं रक्षण करणारा धनपाल. आणि हे काय म्हणे हातामध्ये कटोर घेऊन भिक मागायला, हे बी नाही काय कामाचं म्हणजे. आता पुढं चालू गेला थोडंसं. एकाची अंत्ययात्रा निघाली होती, एकाची अंत्ययात्रा. पुढं काही लोक, पाठीमागं काही लोक. आता म्हणजे एवढं लोकांमध्ये घरी जाऊन विचारायचं म्हणजे आपण काढून घेणंच आहे म्हणे. परंतु एवढे लोक आपल्याला कुठे भेटतील एकदाच. हां, एवढ्या लोकांच्या घरोघरी जाण्यापेक्षा विचारण्यापेक्षा एक तर इथे भेटले तर पटापट विचारून घेऊ, तुमचं नाव काय. पण अगोदर म्हणे आता शेवटी हे कोणाला घेऊन चाललेत म्हणे. अगोदर हा मोठा माणूस आहे तर कोणाला विचारत नाही. आता सर्व याला घेऊन चाललेत ना वरी खांद्यावर. मग म्हणे हे कोण आहे म्हणे, हे वर कोणाच्या अंत्ययात्रा, हे कोणाची मिरवणूक निघाली म्हणे मिरवणूक नाही म्हणे, हे मयत यात्रा आहे म्हणे, मेला आहे म्हणे. यांचं नाव काय होतं म्हणे, ठीक आहे मेल, त्यांचं नाव काय म्हणे अमरसिंग. अरे येडो म्हणे अमरसिंग, तर ते मरत नसते ना कधी. मग तू काय म्हणते, लक्ष्मी तो गोबर बेचे, भीक मागे धनपाल, अमरसिंग तो चले गए, भला बिचारा ठणठणपाल. मीच बरा आहे, सर्वपेक्षा मीच बरा आहे. याचं काय अर्थ आहे, लक्ष्मी धनपाल आणि अमरसिंग त्यापेक्षा. म्हणजे नसुदं नाव ठेवून जमत नाही. जैसो नाम वैसो काम, जसं नाव आहे तसंच ते काम झालं पाहिजे. जसं हरिश्चंद्र नावाचे भरपूर असतील, परंतु त्या हरिश्चंद्राचे जे गुण होते ते गुण याच्यामध्ये आहेत का, हे महत्त्वाचं आहे ना. म्हणून तसे हरिश्चंद्राची कथा ऐकून आतापर्यंत कोणी त्या ठिकाणी हरिश्चंद्राचे गुण आपल्यामध्ये आणलेले आहेत का, असं म्हणतात ते. म्हणून वाटला संदेह व्याधाचा हिंसक स्वभाव, कैसा पारटला मनोभाव, दोनच वाक्याने. म्हणजे हे सर्व कशा कथा सांगितलं, मागचं उदाहरण कशा कथा दिले, ज्यांनी एवढे जन्मोजन्मी हे कथा पुराण ऐकलेले आहेत, परंतु ऐकून त्यांनी स्वतःमध्ये काही बदल करून घेतला नाही. हरिश्चंद्र झाला नाही, आणि एका सारखा दुसरा झाला नाही. असं झालं तर नेमके पारधीच कसं काय स्वामीच्या एका वाक्याने त्यांच्यामध्ये बदल झाला. तुम्ही का मारता, हे सोडून द्या म्हटलं, त्या पारधीने सोडलं कसं काय, आम्हाला हा प्रश्न पडला होता. आणि ह्या प्रश्नाकरता जेवढा संपूर्ण खर्व त्या ठिकाणी निर्माण झालं, एवढं त्यांना सांगावं लागलं. म्हणून जातशास्त्र कथन नाही पुराणाची ग्वाही, राजभय दाखविले नाही पारधी द्वयासी. जेव्हा स्वामींनी पारध्याला सांगितलं, जो आम्हाला शरण आहे त्याला मरण नाही, हे सांगत असताना त्यामध्ये कुठल्याही पुराणाचं उदाहरण नाही, कुठल्या वेदांतातला दाखला नाही, कुठल्या गीतेचा दाखला नाही, कशाचा दाखला, साध्या सोप्या भाषेमध्ये जो शरण त्याला मरण नाही.
आणि म्हणून तुम्ही त्याला आता मारू शकणार नाही, तुम्ही मारू बी नका. एवढंच सांगितलं, त्याचा बदल झालं कसं काय हे, हा आम्हाला प्रश्न आहे. नवते लौकिक वैभव भनंगास्ती देव, ह्या साध्यापणाचा प्रभाव कैसा पडला. दुसरा परत म्हणे, आजकाल एक लोकांची भूमिका कशी आहे, एखादा बिचारा मळकटबीड कपड्याचा येऊ द्या, त्याने थोडं सांगू द्या, विश्वास बसत नाही. तो थोडासा इस्त्री मला असला, चांगला झक्क बाबा असला, नाही बाबा चांगले बरं का, मोठे बाबा आहेत, चांगले दाणी बाबा आहेत. शेवटी तिथं कशावर आपण अनुमान काढतो, तिथं राहणीमानावर. राहणीमाने कुठलंही बरोबरचं आहे. शास्त्र कुठे अंतकरणामध्ये आहे, शास्त्र कुठे अंतकरणामध्ये आहे. शास्त्र काय प्रत्येक आपल्या चमडीवर कधी सूत्र लिहिले आहेत का, हां किती श्लोक लिहिले आहेत का, ते ज्ञान कुठे त्या श्लोकाचं सूत्राचं अंतकरणामध्ये आहे. मग आता जेव्हा ते कवी करता म्हणतायत, म्हणजे पडला प्रश्न, जेव्हा सर्वज्ञांनी हे निरूपण केलं त्या सर्वज्ञांची परिस्थिती कशी आहे. ते म्हणतात नवते लौकिक वैभव, स्वामीच्या कुठं वैभव आहे का. बस एका झाडाखाली बसलेत, आपलं एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्रीमुठी, एक वस्त्र कमरेला गुंढाळलेला आहे आणि एक वस्त्र श्रीमुकुटाला गुंढाळा. कुठलं वैभव यापेक्षा दुसरं काही साधन नाही. नवते लौकिक वैभव भणंगास्ती दैव, भणंगास्ती देव. लौकिक म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून जे वैभव असावं. आपण मोठं कोणाला म्हणतो, आपण मोठं कोणाला म्हणतो, आपली समज कोणती, बाया सांगते. जयबाई आपण मोठं कोणाला म्हणतो, हां हां धन वैभव अलंकार, मोठा बंगला, हां मोठी गाडी, हां हां मोठी गाडी, हे ज्याची कडे तो मोठा, हे लौकिक वैभवाला पाहून आपण मोठं म्हणतो. पण कविवर्य मोरपंत म्हणतात, मोठा कोण म्हणावा, मोठा कोण म्हणावा, साधू सेवा दयाळू जो त्याला. ज्याला साधूची सेवा, संतांची सेवा, देवाची धर्माची सेवा ज्याला घडते, खरा तो मोठा आहे. या विरहित नळ जो, पाषाण काय जो त्याला. हे जर समाजसेवा धर्मसेवा ज्याच्याकडे नसेल, तो किती मोठा असेल, मग ते मोठ्या दगडासारखाच आहे. पाषाण काय जो त्याला. म्हणून मोठा तो आहे जो अलौकिकदृष्ट्या, अलौकिक त्याचं उद्दिष्ट ज्याच्या अंतकरणामध्ये आहे. लौकिक नाही, इथं मला गुंतून राहायचं नाही, इथं मला गुंतून राहायचं नाही, यापेक्षा मला वेगळं व्हायचं आहे, यापेक्षा जे काही वेगळं आहे परमेश्वराचा आनंद, यापेक्षा वेगळं काय परमेश्वराचं देणं, ते मला मिळवायचं आहे. याकरता जो त्याचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला अनुसरून हा जो प्रयत्न करतो त्याला म्हणायचं मोठा. आता हे लौकिक दृष्टिकोनातून हे कुठलंच डामडोळ स्वामीजवळ नव्हता. गंधडावणीमध्ये स्वामी बसलेला आहे. काही चांगलं कुठली वेशभूषा, साधी सिंपल वेशभूषा आहे. नसता लौकिक हो भणंग असते देव, एक गरिबासारखं जे आहे. ह्या साध्यापणाचा प्रभाव कैसा पडला, या साध्यापणाचा, साध्या राहणीमानाचा त्या पारध्यावर परिणाम झाला तरी कसा. लोक ऐकतात कोणाचं नाही, व त्यांचं नाही ऐकलं का, ते गावचे पाटील आहेत त्यांचं ऐकावं लागतं. नाही ऐकलं तर आपलं कुठं ते गुंतून टाकते. म्हणजे आपण त्याच्या वरच्या त्या बहिरागाला, त्या मोठेपणाला घेऊन आपण थोडंसं माघार घेतो, थांबतो. आता इथं तसं काहीच नव्हतं ना. एकतर साधं सिंपल जीवन होतं, कुठलं वैभव नव्हतं. तरी अशा साधेपणातून जे बोलले, त्या बोलण्याचा प्रभाव पारदा झाला तरी कसा असा. कुठलंच वैभव नाही, काही नाही, झाला कसा. गरीब बिचारा प्राणी गवता असतो खावणी, उड्याचे पितसे पाणी ताशी का मारिता साधं बोलणं. या सामान्य शब्दाद्वारे कैसे हृदय पाझरे, द्यावे सांगून गुरुवरे मायपणाने. या साध्या शब्दातून त्यांचं हृदय कसं पाझरलं. खरंच देवा, आम्ही जे आतापर्यंत केलं खरंच आम्ही चुकीचं केलेलं आहे. अनेकांच्या आम्ही जीवावर त्यांचं जीवन आम्ही संपवलेलं आहे. अनेकांना आम्ही मारलं, त्यांचं जीवन संपवून उद्ध्वस्त केलं. आम्हाला आमच्याकडून तारणं होत नाही, परंतु मारणं आमच्याकडून झालेलं आहे. हे जेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये ठसलं आणि ठसल्यानंतर त्यांचं अंतकरण त्या ठिकाणी पाझरलेलं आहे. कसं पाझरलं. दावे सांगून गुरुवर्या मायपणाने, तेव्हा म्हणाले गुरुराव प्रभू वाक्यातील भाव, घेतला चित्ताचा ठाव व्याधाच्या हापे. मग तेव्हा ते म्हणतात
जेव्हा आमचे सर्वज्ञ सालबडला आल्यानंतर बोलले, हे बोलण्या अगोदर आमच्या स्वामींचे किती वर्ष मौन आहे? 12 वर्ष मौन अवस्थेमध्ये आमचे स्वामी आहेत. म्हणून बऱ्याच लिळेमध्ये पुरार्धाच्या स्वामींना मौंडदेव असं नाव ठेवलेलं आहे. नाव काय विचारायला सांगतच नव्हते तिथे. आपण काय मौंडदेव मारण स्वामी मौंडदेव म्हणजे 12 वर्षाचं मौन होतं. आणि 12 वर्षाच्या मौनानंतर स्वामींना मौन त्या प्रसंगी सोडलेला आहे. कोणा प्रसंगी? सश्याच्या प्रसंगी. तेव्हा म्हणाले गुराव, प्रभू वाक्यातील भाव घेतला चित्ताचा ठाव ध्यानाचा अपय. त्या प्रभूच्या वाक्यांनी व्याधाच्या म्हणजे त्या पारध्याच्या चित्ताचा अंतकरणाचा ठाव घेतलेला आहे. ते स्वामींचे शब्द कुठे जाऊन भिडले? ते अंतकरणाला जाऊन भिडले. आपण म्हणतो की नाही, राव तुम्ही बोलले पण एवढं तुम्हाला बोलणं सोपं वाटलं, परंतु ते शब्द माझ्या जिव्हायला लागले, अंतकरणी लागले. या अंतकरणाला जाऊन ते भिडले. म्हणजे दुःखाचे शब्द अंतकरणाला जाऊन भिडतात, सुखाचे शब्द अंतकरणाला जाऊन भिडतात. म्हणजे अंतकरण दोन्हीचं ग्रहण करतं. पण शेवटी सुखाने अंतकरण सुखावतं, दुःखाने अंतकरण दुखावतं. दुःख द्यायला तर दुखवतं आणि सुख द्यायला तर सुखावतं. आता अंतकरणाला पुढल्याच्या अंतकरणाला दुखायचं का सुखायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. दुःख द्याल तर दुःखच मिळणार आहे आपल्याला, सुख द्याल तर सुखच मिळणार. जे पेराल ते उगवणार आहे, जे पेराल ते उगवणार आहे. गाडग्यात अमृत ठेवले, काय ते अमृतून हसले, का मळीन वस्त्रातील मूल्य गेले सुवर्णाचे. मग त्यांनी उदाहरण दिलं. जसं आमचं स्वामींचं साधं बोलणं होतं, मराठीमध्ये स्वामी बोलले, साधं सिंपल राहणं होतं, तरीही ते साधेपणातून जे स्वामी बोलले ते त्या बोलण्याचा परिणाम कोणावर झाला? पारधावर. तो कसा झाला? त्यांनी प्रमाण दिलं. गाडग्यात अमृत ठेवले, काय ते अमृतून असले. एखाद्या गाडग्यामध्ये अमृत टाकलं, भरून ठेवलं, आता गाडग्यातून ते पाझरत असतं, पाजून काय ते उडतं. आता पाझरल्यानंतर असं एखादा म्हणाल का? नाही यातून जे अमृत होते पाजून गेलं, आता काहीच्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. जे पाझरलं ते अमृतच होतं, जे शिल्लक माठामध्ये तेही गाडग्यावर ठेवल्यामुळे त्याचं मूल्य कमी झालं का? अमृत आहे ते आहेच आहे. पर किंवा दुसरं उदाहरण, का मळी वस्त्रातील मूल्य गेले सुवर्णाचे. एखादा समजा अंगठी आहे सोन्याची वगैरे, ती एखाद्या मळाल्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवली, मळाल्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवली, म्हणून त्या अंगठीचं मूल्य कमी झालं का? सोन्याचं मूल्य कमी झालं का? त्या मळाल्या वस्त्रामुळं नाही झालं. मूल्य आहे ते कुठे टाका, अमृत कुठे टाका, अमृत ते अमृतच आहे. ते सुवर्ण सरळ धातूपेक्षा श्रेष्ठ धातू आहे, कुठे टाका त्याचं मूल्य कधी कमी होतं का? होत नाही. सुवर्णाचे काळी कोळशाची खाणं, त्यात हिरा मौल्यवान. हिरा कुठे तयार होतो? कोळशाच्या खाणीमध्ये. कोळशामुळे काही न झाला असे. मग त्या कोळशाच्या खाणीमध्ये तो हिरा जन्माला आला. कोळशाला आपण पायाने झिडकवून टाकतो, हाताने फेकून देतो, त्याच कोळशाच्या खाणीमधला सापडलेला हिरा म्हणतो का जसा कोळसा हिन तसा बी हिरा हिराचं म्हणून टाकून देतो का? नाही ना, कारण हिराचं मूल्य वेगळं आहे आणि कोळशाचं मूल्य वेगळं आहे. म्हणून त्या कमी मूल्याच्या खाणीमध्ये जरी हे भोमूळ असला हिरा जरी जन्माला, तरी त्याचं मूळ काही वेगळंच आहे. ते वेगळंच आहे. त्याचं वेगळत्व आपण दुसऱ्यासोबत कधी जुळू शकत नाही. शब्दालंकाराची भूषणा सुंदर सुंदर ही समान. प्रेम नसले तर शून्य शृंगार शब्दाचा. एखाद्याला समजा तुम्ही बोलत असताना, कारण काही ठिकाणी म्हणतात शब्दतारी शब्दमारी, शब्दतारी शब्दवारी, शब्दमारी शब्द संहार करी सर्वांचा. शब्दामुळे संहार सर्वांचा होत असतो आणि शब्दामुळेच संहार शब्दाचा सर्वांचा थांबत असतो. शब्द हे दुधारी शस्त्र आहे. शब्द कसं आहे, त्यात मराठीत आपल्याशी आहे, मराठी वळाव तशी वळते, पळाव तशी ती पळते. कारण पर्याय याला शब्द बरेच असतात. आणि हे मराठी जशी पळते का म्हणून ती पळवताना दादा कोणक्यालाच दादा कोणके बहुतेक संपूर्ण शब्द होते का द्वयार्थी शब्द होते ते मराठीमध्ये. म्हणून जे शब्द अलंकार आहे ते शब्द साधेच आहेत, पण त्या शब्दाला अलंकारित करता आलं पाहिजे. थोडक्यात एखाद्याचं नाव समजा, आता आमच्या मनोहररावचं नाव त्यांच्या वडिलांनी आई वडिलांनी ठेवलं मनोहर. काय ठेवलं त्याचं नाव? मनोहर. जर त्याला मन्या म्हणून बोलवलं तर म्हणजे त्या नावाचा जो अलंकार होता, अलंकार काय केला म्हणतो
कमी केला, हां काढून टाकला तो. आणि तर उलट श्रीमान मनोहरराव जर म्हटले असते तर अजून तो वाढला असता. पण हे शब्द अलंकार आहे का, ते फक्त शब्दच होते, स्वामीचे शब्दच होते असं करू नका, एवढंच बोले स्वामी असं करू नका. ते शब्द त्यांच्या अंतकरी ठसले, कारण ते शब्द अलंकारिक होते. विशेष परत अजून ते शब्द कोणते होते, परमेश्वराच्या परावाणीतून ते व्यक्त झालेले होते. सामान्याची वाणी नाही ती, परमेश्वराची वाणी ती. कारण इथेच्या नामापासून वेद, स्थानापासून वेद, का शब्दापासून वेद, का वाणीपासून वेद. कारण स्वामी वेदकच होते, मूर्त वेदक होते, नाम वेदकही होतं. स्वामींचं नाम कोणी जरी कुठे घेतलं तरी ऐकणारा वेदला जायचं. हे कशाचं बळ, हे नामाचं बळ, शब्दाचं बळ. शब्दी सामर्थ्य ती, शब्दामध्ये सामर्थ्य असतं असं नका म्हणू. शब्द एवढे कमकुवत नाही, शब्दात सामर्थ्य आहे. पण ते सामर्थ्य केव्हा प्रगट होतं, योग्य वेळ आल्यानंतर योग्य वेळी योग्य शब्द उच्चार केला तरच. उठसूट कुठं काय जर म्हणत बसले. उदाहरण देतो मी तुम्हाला फक्त. जसं आता संत ज्ञानेश्वर होऊन गेले आणि समाजाने त्यांना माऊली ही पदवी बहाल केली. कारण तसे त्यांचे त्याचा स्वभाव होता, तसं त्यांचा गुणधर्म होता. समाजाकरता तसे जीवन जगले म्हणून त्यांना समाज त्यांना माऊली म्हटलं. आता एखाद्या अलीकडचं ज्ञानेश्वर नाव म्हटलं काय माऊली, एखाद्याचं संत तुकाराम नाव असेल का तुकाराम महाराज, म्हणजे काय तुम्ही त्यांना काय केलं, तुम्ही त्याचं मूल्य कमी करायला लागेल त्या असं या ठिकाणी विचार करून. पण नावाप्रमाणे वागणं जर असेल तर तुम्ही नाव तसं घ्या ना. पण शब्दातलं सामर्थ्य आहे. जीर्ण वस्त्रे परिधान केली, माता वात्सल्याने बोलली, चक्रवर्ती ही नम्र झाली तिच्या वचने. जीर्ण वस्त्रे परिधान केली, जुने वस्त्र धारण केलेले आहेत. आणि जुने वस्त्र धारण केल्यानंतर माता वात्सल्याने बोलली. आई म्हणते अरे बाळा हे बरोबर आहे का. पण जेव्हा जर दुसऱ्या बाजूला आई जेव्हा वैतागते म्हणते बाहेर मेला, बाहेर काय मरतो, आतमध्ये येऊन मरणा. आई काय म्हणते, बाहेर पाऊस चालू आहे, पावसात काय मरायला, आतमध्ये येऊन मरणा. पण आईला आपल्या लोक मरा वाटतं का. पण मर म्हणण्यामध्ये त्या ठिकाणी त्या शब्दामध्ये त्या आईचं वात्सल्य आहे, त्या शब्द आईची ती ममता आहे. हे शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ते पोरगं म्हणते का तुम्हाला मारायला टपली का, मला मारती का, जाती चालकून विचारते किंवा थांबते मला ते. पण हे वात्सल्य फक्त ते शब्द उच्चारताना. शब्द दुधारी शस्त्र आहे, शब्द कसं दुधारी शस्त्रही आहे. एका वेळेस ते पुढच्यावर पलटते, ते आपल्यावर बी पलटतं. मग शब्द उच्चार करत असताना विचारपूर्वक तो शब्दाचा उच्चार झाला पाहिजे. मराठीमध्ये तर अपभ्रंश शब्द लय झालेले, या मराठी शब्दामध्ये खूप अपभ्रंश मराठी आहे. कारण लक्षपूर्वक ऐकायचं नाही. आता आमचे भजने म्हणता चालू कुठून लिहून घेतलेले असतात. हां लिहिता कधी मात्राच गायब होते, कधी कधी वेळाटीच गायब होते, कधी कधी वरचा अनुस्वार गायब होतो. जसं लिहून आणलं आता फक्त बुद्धीला काय पडलं असतं, नाही त्या ताईंनी लय भजन चांगलं म्हणलं होतं, त्या दादांनी लय भजन ते चांगलं म्हणलं होतं आणि मी त्यांच्याकडून ते लिहून घेतलेलं आहे. म्हणजे ते बरोबरच आहे. ठीक आहे, दादांनी बरोबर सांगितलं असेल, त्या ताईंनी बरोबर सांगितलं असेल, पण आम्ही लिहिताना आमच्या चूक झाली ती आमच्या लक्षात आहे का. झालं शेवटी शब्द बदलला अर्थ बदलून जातो, शब्दाचा अर्थ बदलून जातो. म्हणून शब्द उच्चारताना शब्दाचं एक सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य अबाधित ठेवण्याकरता तशा पद्धतीचा उच्चार असावा लागतो. तशी ती वेळ असावी लागते, कुठे जमत नाही ते बोलायला. चक्रवर्ती नम्र झाले, 12 वर्षे मौन घेतले, सकल जीवाते चिंतले, परिणामकारक शब्द झाले श्री चक्रधरांचे. जेव्हा आमच्या सरदसी चक्र भगवंतांनी श्री क्षेत्र रुद्रपूर परमेश्वरपूर या ठिकाणी आमचे श्रीप्रभू बाबा यांच्याकडून जेव्हा परावर शक्तीचा स्वीकार केला, शक्तीचा स्वीकार केल्यानंतर खऱ्या अर्थानं ते जीवधनाच्या कार्यात सुरुवात केली आहे. तेव्हापासून आजच्या या क्षणापर्यंत, आजचं नाही बरं का, पारध्याचं ते घटनाक्रम सशस्त्र, त्या क्षणापर्यंत त्या दिवसापर्यंत स्वामींनी संपूर्ण 12 वर्षामध्ये जीवाच्या भल्याचं चिंतन केलेलं आहे. कसं चिंतन केलं आहे, जीवाचं भलं हो याच्याकरता चिंतन केलेलं आहे. आणि हे भल्याचे चिंतन एक दिवस नाही, सदोदित सदा तोच विषय आहे. जर एखाद्याचा एकच विषय असेल का, बरोबर तेच केव्हा तर तेच आठवतं. अनेक जर विषय असतील, अनेक विषयातून जर आपण आठवण करू तेव्हा त्या आठवणच नाही त्याला.
पण आमच्या स्वामींचं काय चिंतन होतं? फक्त जीवाच्या भल्याचं. आणि जो प्रसंग आला आता हे फक्त अंतःकरणातून जीवाच्या भल्याचं चिंतन होतं. आता प्रत्यक्ष जीवाचं भलं करण्याचा प्रसंग पुढे उभा राहिलेला आहे. आता या क्षणी प्रसंग कोणता उभा राहिला? या जीवाचं भलं करायचं आहे, म्हणजे त्याला त्या मरणातून मुक्त करायचं आहे, त्या पाद्याच्या सगळं त्याला मुक्त करायचं आहे, त्यावेळी त्याला मुक्त करायचं आहे. हा प्रसंग आहे. मागे फक्त अंतःकरणामध्ये आठवण केली, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी शब्द ब्रह्म त्या ठिकाणी अवतरलेला आहे. शब्दाने स्वामी त्या ठिकाणी बोललेले आहेत. शब्दाने त्या ठिकाणी बोलले. 12 वर्ष मौन घेतले आणि परिणामकारक शब्द झाले. त्याचमुळं स्वामींचे शब्द यांना जो प्रश्न पडला होता ना, स्वामी मराठीमध्ये साध्या सुद्धा भाषेमध्ये बोलले. पारतात ते कसं बरं वाटलं? त्याने कसं ऐकलं केव्हा? कारण हे जे शब्द आजचे नव्हते, 12 वर्षाचे त्या परावाण्यामध्ये ते भळलेले शब्द होते. ती फक्त बाहेर पडण्याची वेळ आली. जीवाच्या हिताचा जो विचार होता तो विचार बाहेर पडण्याची आज वेळ आली. आणि ते विचार बाहेर पडले तर ते तयारीने बाहेर पडले. ते विचार कसे बाहेर पडले? तयारीने बाहेर पडले नाहीत ते. आणि ते काणी त्या पडद्याच्या काणी गेल्यावर पटकन त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडला. हे आम्ही आतापर्यंत केलं ते चुकीचं केलेलं आहे. हा प्रकाश अंतःकरण जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं जीवनमान त्या ठिकाणी सुधारणा होणार नाही. हा प्रकाश अंतःकरणामध्ये आपला पडावा लागतो. आणि ते शब्द परावाणीचे असल्यामुळे पटकन त्या पाद्यांच्या लक्षात आलेले आहेत. ते श्रीमुखातील सूत्र प्रत्यक्ष ईश्वराचे पुत्र परमेश्वर भक्ताचे गोत सनिकटचे. आता मुळात ते श्रीमुखातील सूत्र का स्वामींजी म्हटलं, हंगा येथ शरण आल्या काही मरण असे. जो आम्हाला शरण आला त्याला मरण नाही. हे स्वामींच्या श्रीमुखातून निघालेले परमपवित्र असे सूत्र आहे. लहान सूत्र आहे, परंतु हे सूत्र कसं आहे? प्रत्यक्ष ईश्वराचे पुत्र. हे जे वचन आहेत का, हे सूत्र परमेश्वराचे पुत्र आहेत. देवाचे ते पुत्र आहेत. आणि ते देवाचे असणारे पुत्र परमेश्वर भक्ताचे गोत्र आहेत. ईश्वरीच्या श्रीमुखातून निघालेले सूत्र ते परमेश्वराचे पुत्र आहेत. परमेश्वराचे जे पुत्र, जे सूत्र ते पुत्र आमचे गोत्र आहेत. आमचे ते गोत्रच आहेत, अपतेष्ट आहेत, सन्निकटचे, जवळकीचे आहेत. ते आमचे ते जवळचे आहेत. असं आम्हाला ते वाटलं पाहिजे. ते शब्द सृष्टीत प्रगटले, शब्द सम्राट झाले, शब्द काशी ते झाले ताऱ्या सारखे. ते शब्द सृष्टीत प्रगटले. कशामध्ये आले ते? शब्दसृष्टीमध्ये. का इथली जी बोलीभाषा होती पृथ्वीलोकामधली किंवा प्राणीमाता मनुष्य प्राण्याची बोलीभाषा होती, या बोलीभाषेमध्ये ते शब्द त्या ठिकाणी प्रगट झाले. मराठी. कारण माईभट्ट स्वामींच्या सोबत संस्कृत बोलू लागले, तिथं माईभट्टांनी हार पत्करली. मराठीमध्ये हात पत्करली. आता सर्वोच्च परमेश्वर, त्या सर्वोच्च परमेश्वराला कोणती भाषा अवगत होणार नाही? आता जे आपले पंतप्रधान आहेत त्यानंतर या पंतप्रधान 20 का 22 भाषा अवगत होतो. कोणाला? पंतप्रधानांना. जर सामान्य जीवाला जर एवढ्या भाषा अवगत असतात तर सर्वोच्च परमेश्वर आहे, त्या परमेश्वर कुठली भाषा अवगत असणार का? मग इथे जी बोली भाषा होती, इथली भाषा, इथले शब्द जे अवगत त्या माणसाला होते त्याच भाषेमध्ये आमचे स्वामी बोलले. म्हणजे शब्दसृष्टीमध्ये ते या ठिकाणी व्यक्त झाले. शब्द काशी तेजाळले. मल्लाचे सुदृढ शरीर तैसे सूत्र देह पिळधार, केवळ आशयाचा सार तत्वर सहाचा. आता सूत्र आहेत कसे? स्वामीचे विचार कसे आहेत? मल्लाचे सुदृढ शरीर. जसा मल्ल जेव्हा आखाड्यामध्ये तो पहिला म्हणून येतो तेव्हा येत असताना लेचा पेचा जमत त्या ठिकाणी नेहमी त्याच्या दंडबैठका चुला असतात, कसं चुला असावी लागते, म्हणजे पिळदार शरीर असावं लागतं. तर तो कुठंतरी त्या पुढच्या मल्लासोबत तो आपला तोंड देऊ शकतो. जर ती तयारी नसेल तर त्यांनी इकडे यायचंच नाही. त्या मल्लाने तयारीची यावं लागतं. तसे मल्लाचे सुरू तैसे सूत्रदेह पिळधार. तसे सूत्र कसे? ते कसधार आहेत, पिळधार आहेत. म्हणजे स्वामींच्या प्रत्येक 1250 सूत्र आहेत, 1250 वचनं आहेत. प्रत्येक वचनामध्ये आशय आहे. प्रत्येक सूत्रामध्ये वेगवेगळे विषय आहेत. एका सूत्राचा दुसरा विषय, दुसऱ्या सूत्राचा तिसरा विषय नाही. प्रत्येक स्वामींच्या श्रीमुखातून निघाले 1250 सूत्र आहेत. प्रत्येक सूत्राचा अर्थ हा वेगवेगळा आहे. आणि प्रत्येक जो अर्थ वेगवेगळा तो प्रत्येक अर्थ मानवी जीवनावर तो बसतो. जर बारकाईने जर आपलं जीवन विचारात घेतलं, आपली कृती विचारात घेतली, आपलं जगणं विचारात घेतलं तर सर्व अंगाने ते सिद्धांत आपल्या जीवनाशी लागू होतात. असे ते कसदार सूत्र आहेत, असे ते दमदार सूत्र आहेत
केवळ आशयाचा सार तत्वरसाचा, केवळ त्यामध्ये आशय आहे नाही, त्यामध्ये तत्व आहे, सार आहे जीवनाचा. त्यात ब्रह्माचे गुणज्ञान विषयिताचे संवर्धन, शब्दपेटी रत्नाची खान सूत्र कोहिनूराची. त्यात ब्रह्माचे गुणज्ञान, जो सद्ब्रह्म आहे त्या सद्ब्रह्माची प्राप्ती जेव्हा जीवाला होईल तेव्हा खऱ्या अर्थानं जीवा संसार बंधनातून मुक्त होणार आहे. त्या सद्ब्रह्माच्या प्राप्तीला जाण्याकरता जीवाला काय करावं लागतं ही माहिती त्याच तत्वामध्ये आहे, त्याच सूत्रामध्ये आहे. विश्वहिताचे संवर्धन, आणि त्याच सूत्राने विश्वाचं हित साधलेलं आहे, विश्वहिताचं संवर्धन केलेलं आहे, विश्वहित वाणीस त्या ठिकाणी लावलेलं आहे. कारण ज्यांनी ज्यांनी या सूत्राचा स्वीकार केलेला आहे त्यांनी आपलं जीवन तर उन्नत केलंच, परंतु आपल्या सहवासामध्ये जे येतील त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. फक्त प्रयत्न तो सफल कशामुळे झाला, या सूत्राच्या आशयामुळं, या सूत्राचा आपल्या मानवावर झाला तो परिणाम आहे, त्या परिणामामुळं. म्हणून सूत्र एक एक सूत्र महत्त्वाचं आहे. दररोज जर आपण उपदेशात जर ज्यांना वाचता लिहिता येतं त्या दररोज उपदेशी सद्भक्तांनी एक सूत्र आणि त्याचा अर्थ, एक गीताश्लोक आणि एक त्याचा अर्थ हा आपण वाचलाच पाहिजे, समजून घेतलाच पाहिजे, तर कुठेतरी आपलं शास्त्र अवगत होणार आहे. आता बस आता हा सत्संग झाला, पुढचा सत्संग, त्या सत्संग वेळ भेटला तर येऊ, नाही तर जर आली अडचण तर राहिला. मग दररोजच्या याच्यामुळे आपण ते अवगत केलं पाहिजे. हे असं सार रूप तत्त्वज्ञान आहे, आणि ह्या तत्त्वज्ञानाला फक्त एकच सूत्र स्वामी या ठिकाणी उच्चारलेलं आहे. असे बरेचशा आता पुढच्या प्रसंगामध्ये सूत्र येऊन जातील, परंतु अशा या हंगाय तसा त्या मरण असे या लीळा अनुसरून असणारा जो हा 5वा अध्याय आहे, या 5वा अध्याय आता हा 127 ओळीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि हा खऱ्या अर्थानं अध्याय समारोप होणार आहे 150व्या झाल्यानंतर. आता कितपत